रामायण कधी घडलंय बघायचं असेल तर कुठलं रामायण कधी घडलं? बरेच मतप्रवाह असे पण आहेत की आधीच रामायण लिहिलं का, मग रामांचा जन्म झाला का? तर तसं नाहीये. या गोष्टीवरनं आपल्याला कळतं की त्या वेळेलाच झालेलं आहे. तुम्ही जी गोष्ट ऐकली आहे मराचा राम राम झालं वगैरे, तर ती वाल्मिकी रामायणात येणारी गोष्ट नाहीये. जसं दाखवतात सिरियल्स मध्ये तसं हात हलवत नाही जात. त्यांच्याकडे पेटारे असतात मोठमोठे, त्या पेटाऱ्यांमध्ये शस्त्र असतात आणि सीतेसाठी राजवस्त्र सुद्धा असतात. पण सीता ही राजकन्या आहे आणि ती अयोध्येची राजकन्या आहे, म्हणून ती राजवस्त्रांमधनच जाते. सीता पळते पण रावण तिला पकडतो. ती एका झाडाला घट्ट पकडायचा प्रयत्न करते, तिला जोरात खेचून तो त्या विमानात फेकतो आणि विमान घेऊन जातो. हे ब्रुटल सत्य आहे वाल्मिकी रामायणात. राम सेतू बनवताना दगडावर रामाचं नाव लिहिलं होतं आणि त्यामुळे ते दगड तरंगले. मग ऐतिहासिक रामायणाच्या दृष्टिकोनातून हे कसं आहे, म्हणजे नेमकं काय आहे? ही जी गोष्ट आहे की रामाचं नाव दगडावर लिहिलं, ते पाण्यात टाकलं, ते तरंगलं आणि अख्खी ती सेना त्याच्यावरनं गेली, तो पूल बांधून वगैरे, तर ती जी सगळी ती गोष्ट आहे ती वाल्मिकी रामायणात येत नाही. इथे सगळीकडे नलसेतू हा शब्द वापरलाय बरं का. रामसेतू हा खूप अलीकडचा शब्द आहे आणि असा तो बांधलाय. आणि जेव्हा ते त्या यंत्रांनी सेतू बांधून जातात लंकेमध्ये, तेव्हा एका डोंगरावर ती अख्खी सेना थांबलेली असते. या डोंगरावरच संजीवनी त्यांना लोक आणून देतात. की वानर हा एक कॉस्ट्युम आहे किंवा साधारण ती लोक एक मास्क घालायची. त्यावेळेला राम अख्ख्या सैन्याला सांगतो की तुम्हाला वानर वेशामध्ये युद्ध करायचंय, फक्त मी, लक्ष्मण आणि विभीषण हे आमच्या प्राकृतिक वेशामध्ये युद्ध करणार आहोत. पण आम्ही रावण असा बघत आलो की त्याला 10 तोंड आहेत. मग खरंच त्याला 10 तोंड होती का? पण कुठेही युद्धात असा उल्लेख नाही की त्यांनी 7वी मान डावीकडे वळवली किंवा 8व्या हाताने धनुष्य उचललं. बिंबीमध्ये जो मारायचं असतं शस्त्र, तर ते वाल्मिकी रामायणात कुठेही येत नाही. ते जे अस्त्र आहे ते त्याच्या छातीमध्ये त्याच्या हृदयाचा नाश होतो रावणाचा असं सांगितलंय आणि तो परत म्हणजे तो जो बाण आहे तो जमिनीमध्ये जाऊन रुततो. फॅक्ट अशी आहे की तो जो बाण, तो धनुष्य, तो महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर झालाय. 12,209 BC ला साधारण राम रावण युद्ध झालं असं ते म्हणतात. सीतेचा जो स्वयंवर झाला तर ते आपल्याला जसं दाखवलं जातं, मुळात पण असा होता की जो तो उचलेल धनुष्य त्याला प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशी सीतेचा विवाह करून, असं राजा जनकाचं होतं. पण ही जी गोष्ट दाखवली जाते आपल्याला ती वाल्मिकी रामायणात नाहीये. बर, मग आता एवढा सगळ्या ह्याच्यात लक्ष्मण रेखा अशी एक गोष्ट सांगितली जाते, मग ती नेमकी काय आहे? लक्ष्मण रेखा म्हणजे गव्हाची किंवा तांदळाची लक्ष्मण एक रेख ओढतो आणि जातो. पण ती ना गोष्ट ही तुलसी रामायणाने पॉप्युलराइज केली. ती गोष्ट वाल्मिकी रामायणात नाहीये. रामाने सीतेच्या चारित्र्यावर विचारलेले प्रश्न ह्याला लोक अग्निपरीक्षा म्हणतात. पण आम्ही हे ठामपणे सांगू शकतो की अग्निपरीक्षा ही नाही झालेली. काय कसे आहात मंडळी? कॉस्मॉस स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता हायलाइट्समधून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. आता अगदीच लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न किंवा विषय जो आहे किंवा ज्या व्यक्तिमत्वाने सगळ्यांच्या मनावर राज्य केलंय ते म्हणजे श्रीराम. मग आज आपण बोलणार आहोत ते वाल्मिकी रामायणाविषयी. मग त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहे जे वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करतात, ते म्हणजे आदित्य आणि आर्यमन. नमस्कार. तुमची थोडीफार ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्याल? आम्ही दोघं वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक आहोत. इतिहास या संस्थेतर्फे आम्ही रामायणाचे कार्यक्रम करतो. कार्यक्रमाचं नाव आहे ऐतिहासिक रामायण आणि आम्ही अख्ख्या रामायणाला कांडांमध्ये म्युझिक सोबत AI व्हिज्युअल सोबत प्रेझेंट करतो. आता वाल्मिकी रामायण का? तर वाल्मिकी रामायण एक असं रामायण आहे जे ऐतिहासिक दृष्टिकोनातनं सुद्धा बघता येतं. त्यात खूप चमत्कार नसून त्यात खूप सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स आहेत आणि असे पर्स्पेक्टिव्स जे आहेत इतिहासाबद्दलचे, असे दृष्टिकोन, ते आम्ही समोर आणतो कार्यक्रमा थ्रू आणि मॅगझिन थ्रू. मी आणि आर्यमान साधारण गेले 4 ते 5 वर्ष वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करतोय. रामायण तर आपण लहानपणापासून ऐकतोच, पण ऐतिहासिक रामायण हा कार्यक्रम 1 वर्ष झालं आम्ही करतोय प्रस्तुत. त्याच्या आधी इतिहास मॅगझिन्स तयार करायचे आणि टेक्स्टबुक्समध्ये जी हिस्ट्री शिकवली नाही जात ती लोकांपर्यंत जाण्यासाठीचा सगळा हा उपक्रम आहे. आणि आता रामायण जेव्हापासून आम्ही चालू केलं त्यावेळेला आमचा इंटरेस्ट खूप वाढला आणि आता लोकांना सुद्धा रामायण हा विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे असल्यामुळे त्याचा इतका डिटेलमध्ये अभ्यास केला आहे की हे जास्तीत जास्त लोकांनी ओरिजिनल रामायण हे जाणून घेण्यासाठी आमचा हा उपक्रम आता चालू आहे.
तर तसं अगदी पर्सनल सांगायचं झालं तर आम्ही दोघेही इंजिनियर्स आहोत. माझं मास्टर्सही झालं आहे आणि आम्ही कॉर्पोरेटमध्ये आता IT कंपनीमध्ये जॉब करतो आहे. आमच्या संस्थेत साधारण सगळेच आयदर कॉलेजमध्ये आहेत किंवा फुल टाईम काम करतात आणि त्याच्यासोबत आम्ही व्हॉलेंटिअरिंग म्हणून या ऑर्गनायझेशनला चालवतो. ऐतिहासिक रामायणाचे अजून 17 प्रयोग झालेले आहेत आणि अजून बरेच होणार आहेत पुण्यात. वा, म्हणजे तुम्ही कामासोबत तुमची स्वतःची वेगळी आवड पण जपली असं नक्कीच. म्हणजे 9 to 5 काम असेल तर त्याच्यानंतरचा जो सगळा आहे म्हणजे पुढे 9 to 2 हा सगळा इतिहासासाठी आम्ही काम करतो. येस. सो आता वेळ वाया न घालवता आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. सो पहिलाच प्रश्न असा आहे की रामायण कधी घडलं? कधी घडलं? आता हा मुद्दा बघायच्या आधी घडलं का हे बघितलं पाहिजे आपण. आणि जर आपण खरंच विचार केला तर अशा गोष्टी की दगड तरंगतात किंवा लोक त्या काळात विमानातनं उडत जातात हे खरं खोटं वाटतं. पण आपण जर का रामायण कधी घडलंय बघायचं असेल तर कुठलं रामायण कधी घडलं हा पहिला प्रश्न येतो. कुठलं? तर वाल्मिकींचं. कारण बाकी सगळ्या रामायणांमध्ये वाल्मिकींचं रामायण ह्यालाच इतिहास या दृष्टिकोनातून लिहिलेलं. इतिहास ह्याची पण डेफिनेशन देतो. धर्म अर्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. चारीही या तत्वांची उपदेश देण्यासाठी ज्या कथा फॉर्मॅटमध्ये कथावृत्तममध्ये पूर्ववृत्तम म्हणजे जुन्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ज्या सांगतात त्याला इतिहास म्हणतात. ह्याला दोन्ही पार्ट्स इम्पॉर्टंट आहेत की जुन्या फॅक्ट्सच आहेत त्या पण त्या कथेच्या फॉर्मॅटमध्ये सांगितलं. म्हणजे त्यात पोएटिक एलिमेंट्स आले, त्यात अलंकार आले, त्यात हायपरबोली आली, त्यात मेटाफॉर्स आले. या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की काव्यात आपण प्रत्येक गोष्ट ही लिटरली नाही घेऊ शकत. आणि तसं ॲनालिसिस करून आपण वाल्मिकी रामायणाचा डेट काढू शकतो. आता ही जी डेट आहे ही पूर्णतः साहित्यिक अभ्यास किंवा त्या लिटररी एव्हिडन्सेसवरनं आपल्याला 2 तारखा मिळतात. पहिली तारीख म्हणजे जी आजकाल सोशल मीडियावर फार फेमस आहे ती म्हणजे निलेशोकांची. 12,209 BC ला साधारण राम रावण युद्ध झालं असं ते म्हणतात, म्हणजे 14,000 वर्षांपूर्वी. आणि वेदवीर आर्य ही दुसरी तारीख देतात, ते साधारण 5,700 BCE म्हणजे 7,000 वर्षांपूर्वी. त्या काळात कालगणना आपण बघितली तर तारे साधारण तसं दाखवायचे तसे तारे वाल्मिकी रामायणात डिस्क्राईब केलेले आहेत. आणि या सगळ्या डिस्क्रिप्शन्सनुसार या 2 तारखांचा मध्ये बराच वादविवाद आहे. तुम्ही जर ऑनलाईन गेला तर तुम्हाला हे पण दिसेल की ते भांडतात एकमेकांशी की कोणाची तारीख खरी आहे. पण मुद्दा आता त्याच्या पलीकडे गेलेला आहे की रामायण घडलं का नाही ही आता मुद्दा नाही आहे, कधी घडलं ह्याच्यावर मुद्दा चालू झालेला आहे. येस. आणि लुकिंग ॲट बाकीचे एव्हिडन्सेस जे रामायणात आपल्याला सापडतात आमच्या अभ्यासाप्रमाणे तरी साधारण जी निलेशोकांची डेट आहे ती बऱ्यापैकी रेफरन्सना मॅच करणारी डेट आहे. सो आम्ही पण जे बाकी बोलतो ते साधारण त्या डेटला धरून बोलतोय. मग आता तुम्ही वाल्मिकी म्हणलं, सो कुठलं रामायण वाचणं ही योग्य आहे इतिहासाच्या दृष्टीने? रामायण बेसिकली खूप आहेत, म्हणजे रामायण म्हणण्यापेक्षा त्याची इंटरप्रिटेशन्स खूप आहेत असं म्हणता येईल, व्हर्जन्स वेगवेगळे आहेत असं म्हणता येईल. तर तुमचा नक्की तुमचा मोटिव्ह काय आहे रामायण वाचण्याचा ह्याच्यावरती ते खूप बदलतं. रामायण हे भारतातच नाही तर भारताबाहेर पण आहेत. म्हणजे अगदी थायलंडमध्ये रामाकियन नावाचा त्यांचा स्वतःचा ग्रंथ आहे किंवा इंडोनेशियामध्ये हिकायत सिरी रामा नावाचा आहे. अख्ख्या साऊथ ईस्ट एशियाने रामाला असं डोक्यावर धरलंय जसं की राम त्यांच्याकडेच जन्माला आले. अयोध्या नावाचं एक शहर आहे जे ते म्हणतात की नाही हेच अयोध्या आहे आणि इथेच सगळं रामायण घडलं. फक्त तिथेच नाही तर युरोपमध्ये बघायला गेलं, अमेरिकेमध्ये सगळ्यांनी रामायण हे गायलंय, हे सांगितलंय आणि असे वेगवेगळे एडिशन्स रामायणाचे तयार झालेत. भारतात तर इतके एडिशन्स आहेत की म्हणजे मी आत्ता हे नावं घ्यायला सुरुवात केली तर पॉडकास्ट संपेल पण रामायणांची नावं संपणार नाही. तर मुळात असं आहे की या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला सापडते, ती म्हणजे ते त्यांचा जो सोर्स आहे किंवा त्यांचं जे बेसिकली जे ते सगळी ऑथर्स ज्यांना नमस्कार करतात ते म्हणजे वाल्मिकी. कारण रामायणाला आदिकाव्य म्हणलेले आणि वाल्मिकींना ते आदिकवी असं आपण म्हणतो. तर वाल्मिकींचं जे रामायण आहे ते राम जिवंत असताना त्यांच्याबरोबर ते होते आणि त्यांनी ते रामायण त्यावेळेला रचलं. हे आपल्याला कशावरून कळतं तर मुळात त्या एक श्लोक आपल्याला बालकांडामध्ये मिळतो. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचे हे 2-3 श्लोक आहेत ज्याच्यातनं आपल्याला कळतं की त्या साधारण वेळ काय होती
आणि पुढची गोष्ट म्हणजे त्यांचा मोटिव्ह काय या ग्रंथाच्या मागचं. तर नारद मुनींना वाल्मिकी प्रश्न विचारतात की मला कविता रचायची, तर मी कोणाची कविता रचू ते तुम्ही मला सांगा. म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्य वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. तर हा एकच श्लोक सांगितला. असे पुढे 12-13 श्लोक येतात की सगळे क्वालिटीज येतात की हे सगळे अतुलनीय गुण धारण करणारा असा कोण व्यक्ती आहे सांप्रतम म्हणजे आजच्या जगामध्ये, ज्याच्यावर मी कविता लिहिली तर ते अनेक युगानुयुग एक आदर्श म्हणून मानतील. त्यावेळेला नारद मुनी म्हणले की असं कुठेतरी तू शोधत बसू नकोस, अयोध्येत जा. अयोध्येत जो आत्ताचा राजा आहे राम, प्रभू श्रीराम, तर त्यांच्याबद्दल तुझी कविता लिही आणि त्याच्यावरनं लोकांचा उद्धार होणार आहे. तर बेसिकली या गोष्टीवरनं कळतं की सांप्रतम म्हणजे त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला राम राजे होते त्यावेळेला रचलेली ती गोष्ट आहे. बरेच मतप्रवाह असे पण आहेत की आधीच रामायण लिहिलं का, मग रामांचा जन्म झाला का, तर तसं नाहीये. या गोष्टीवरनं आपल्याला कळतं की त्या वेळेलाच झालेलं आहे. म्हणून आधी हे वाल्मिकी रामायण हे सगळ्यात पहिलं रामायण आहे मुळात. दुसरी गोष्ट म्हणजे की कुठलं वाचावं, तर त्याच्यामध्ये आर्यमान जसं म्हणलं की जर का तुमचा उद्देश इतिहास जाणून घेणं असेल, आणि त्याचंही डेफिनेशन त्यांनी सांगितलं की इतिहास म्हणजे हिस्ट्री नाही. हिस्ट्री म्हणजे अमुक अमुक राजा जन्माला आला तो इतके वर्ष जगला आणि मग गेला, तो हिस्ट्री. पण इतिहास म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थांचं ज्ञान पूर्ववृत्तम गोष्टीतनं देण्यासाठी, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतिहास. तर तो जर का तुमचा मोटिवेशन असेल तर तुम्हाला वाल्मिकी रामायण वाचणं हेच सगळ्यात योग्य आहे. ह्याचा अर्थ बाकीचे रामायण चुकीची का, तर तसंही नाही. ते त्या मोटिवेशन प्रमाणे लिहिलेली रामायणं आहेत. पण सगळ्यात पहिलं रामायण हे वाल्मिकींचंच रामायण आहे. आता तुम्ही वाल्मिकींचं रामायण म्हणलं तर नेमके वाल्मिकी कोण होते? प्रचेतस नावाचा एक महान वंश होता, तर त्या कुळामध्ये उत्पन्न झालेले एक ऋषी होते वाल्मिकी, आणि त्यांनी रामायण रचलं. तुम्ही जी गोष्ट ऐकली आहे मराचा राम राम झालं वगैरे, तर ती वाल्मिकी रामायणात येणारी गोष्ट नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये ते ऋषी वंशातलेच एक ऋषी होते ज्यांनी हा थोर ग्रंथ हा रचला. लिहिला नाही म्हणणार मी, रचला. अशी तुम्ही अयोध्येचं वर्णन केलं, मग रामायणात नेमकं अयोध्येचं वर्णन कसं केलं गेलंय? आता वाल्मिकी रामायणात शरयू नदीच्या दक्षिण तीरावर अयोध्या आहे, अजून सुद्धा तिकडेच आहे. अयता दशच्या द्वेच्या योजनानी महापुरी श्रीमती त्रिणी विस्तारणी सुविभक्ता महापथा. त्याचा आकार दिलाय त्यांनी की 3 योजन लांब आणि साधारण 10 योजन रुंद, 12 योजन रुंद असं ते शहर आहे. आणि ती एक स्त्री झोपली आहे दक्षिण तीरावर असं ते दिसतं. त्या स्त्रीच्या कंबरपट्ट्याच्या मध्ये एक भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे दऱ्या आहेत आणि या भिंतीच्या आत ते शहर आहे. आज सुद्धा अयोध्या तिकडेच आहे. या डिस्क्रिप्शन प्रमाणे आपण जर गेलो तर आपल्या तशीच दिसते. ती गुगल मॅपवर आपल्याला सुपर इम्पोज करून बघता येईल. आणि 12 योजन लांब 3 योजन रुंद हे डिस्क्रिप्शन बघितलं तर ती फार मोठी होईल. आजपर्यंत एवढं मोठं शहर नाही. तर योजन ह्याचा कसं आपण कोरिलेशन करू शकतो आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर अर्थशास्त्रात योजनाचा अर्थ दिलेला आहे 14 किलोमीटर, 12 ते 14 किलोमीटर. तर एक समजून घेतलं पाहिजे की रामायणात अशा अतिशयोक्ती खूप आहेत आणि ते शहर फक्त कॉन्सन्ट्रेटेड इन द मिडल ऑफ इट आहे. त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूला नाही आहे, त्याच्या आजूबाजूला कदाचित शेती असेल किंवा रुरल एरिया आहे. अख्खं तेवढं मोठं ते शहर नाही आहे. आणि या भिंतीच्या आत जे शहर आहे त्यात भरपूर शतघ्नी आहेत. शतघ्नी म्हणजे कॅनन्स, एका वेळेस जे लोकांना मारू शकते. ह्या ज्या भिंती आहेत ह्याच्या पलीकडे दरी असायचं कारण काय? कुठलेही हत्ती घोडे हे स्वारी करून ती संपू नाही शकणार, त्यांना दरीत जावं लागेल, त्यांचा मोमेंटम संपेल. आणि त्यामुळे त्या शहराचं नाव अयोध्या आहे की कुठलाही योद्धा त्याला जिंकू नाही शकलेला आहे किंवा कुठल्याही युद्धातून त्या काळापर्यंत निर्मितीपासून त्याचं नाव अयोध्याच आहे. आणि ती इक्ष्वाकू कुळाची राजधानी आहे. कोसल महाजनपद जे आहे त्याची ती राजधानी आहे. आजूबाजूचे राजे सगळे त्यांना वॅसलेज जे आपण म्हणतो, ट्रिब्यूट, ते सगळं देतात त्यांना. आणि एक खूप प्रॉमिनंट असं शहर आहे. त्याचे 2-3 डिस्क्रिप्शन्स, म्हणजे त्याचे तर तसे खूप आहेत पण काही एक महत्त्वाचं ते सांगतो. आपल्याला अशी एक कल्पना असते की आपण जेवढं पास्टमध्ये जाऊ तेवढं स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत, तेवढे अपमान केले गेलेले आहेत आणि इन जनरल पास्ट सोसायटी फेअर नव्हती. पण अयोध्येत तसं नाही आहे. अयोध्येत सर्वे नरेश्च नार्यश्च धर्मशील युक्ततः, आणि इथे धर्म इज पॅरलली युज्ड विथ एज्युकेशन. सो इकडे सगळे पुरुष आणि सगळे स्त्रिया हे सगळे शिकलेले आहेत.
सगळे वेदविद्या विनीत आहेत, त्यांना वेदांचे जे 6 अंग आपण म्हणतो, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, हे सगळे सुद्धा, किंवा व्याकरण, हे सगळे माहिती आहेत. आणि हे दोघांबद्दल सांगतात आणि हे 4ही वर्णांबद्दल सुद्धा सांगतात. असे ते अयोध्येचे डिस्क्रिप्शन्स आहेत. इथे वाल्मिकींनी कवितेत हे सुद्धा सांगितले की जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात सुंदर नगरी आहे. पण तेच ते पुढे जाऊन काव्यात हे पण सांगतात की लक्ष्मणाला लंका जास्त आवडते. तर इथे समजून घेतलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट लिटरली नाही घ्यायची. बाकी अशी बरीच वर्णनं आहेत अयोध्येची जी आत्तासाठी रेलेव्हंट आहेत. एक शीट दाखवू आपण ज्याच्यात अयोध्येची वाल्मिकींनी दिलेली वर्णनं आपण आत्ताच्या युनायटेड नेशन्सनी स्मार्ट लिव्हिंग किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी बनवलेल्या चार्टर सोबत पुरेपूर मॅच करतात. सो त्या कवीची सुद्धा तुम्ही कौशल्य बघा की त्यांनी अशा टाइमलेस प्रिन्सिपल्सनी डिस्क्राईब केलेलं आहे अयोध्येला, जे आज सुद्धा रेलेव्हंट आहेत. एज एक्सपेक्टन्सी, प्युरिटी ऑफ वॉटर, आणि हे सगळं काव्यातून. तर असं त्या अयोध्येचं वर्णन आहे. आणि या महान नगरीचा राजा दशरथ होता. सो अशी त्या अयोध्येचं वर्णन आहे रामायणात. आणि तो म्हणला तसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं, तर एखादं उदाहरण द्यायचं झालं तर राजा दशरथ काय म्हणतो की पाणी त्यावेळेचं कसं आहे, तर ते उसाचा रस जसा लागतो तसं गोड त्यावेळेचं पाणी आहे. किंवा आजोबा आपल्या नातवंडांबरोबर खेळू शकतात अशा पद्धतीचा त्यांनी ते डिस्क्राईब केले. म्हणजे त्यांनी एज एक्सपेक्टन्सी डिफाईन होते. असे सगळे गोल्स मॅच होत आहेत ऑलमोस्ट. आता तुम्ही दशरथ म्हणलात, तर दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या असा पण एक उल्लेख आहे, मग त्याबद्दल काहीतरी सांगा ना. दशरथ राजा होता, त्याला 3 राण्या होत्या. सगळ्यात मोठी कौसल्या, मग सुमित्रा आणि तिसरी कैकेयी. मुळात जो दशरथ राजा आपल्याला सिरियलमध्ये दाखवतात की अगदीच जुना असा म्हातारा झालेला, थकलेला, की अरे अत्याचारच होत आहेत, तसा नाहीये. तो अत्यंत पराक्रमी राजा आणि इक्ष्वाकू कुळाला अगदी शोभेल असा तो राजा आहे. आणि मुळात वाल्मिकी रामायणात तर खूप छान डिस्क्रिप्शनच आहेत. पण आपण अगदी रिसेंटली जे गदिमांनी गीत रामायणामध्ये एक सुंदर अशी ओळ राजा दशरथासाठी ॲड केली आहे शरयू तीरावर अयोध्या या गाण्यात, की ते म्हणतात की तो गृही चंद्रसा, म्हणजे घरामध्ये तो चंद्रासारखा आहे, म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणारा आहे. चंद्र हा कायम इमोशन्सशी मॅच केलेला एक ग्रह आहे. घरात तो चंद्रासारखा आहे. नगरी इंद्रसा, नगरामध्ये तो इंद्रासारखा आहे, म्हणजे नगरात तो समृद्धी, संपत्ती, अगदी कोणालाही काही कमी पडणार नाही असं त्याचं नगर आहे. आणि रणांगणात तो सूर्यासारखा आहे, सूर्य जसा संगरी असं ते म्हणतात, म्हणजे समोर येईल त्याला भस्म करणार आहे. सो असा राजा दशरथ आहे. आणि त्याच्या वंशामध्ये हे राम आणि त्यांच्या बाकीच्या बंधूंचा जन्म झालाय. आता 3 राण्यांबद्दल खूप डिटेल डिस्क्रिप्शन येत नाही, पण मध्ये मध्ये आपल्याला अख्ख्या रामायणातनं काही श्लोक मिळतात ज्याच्यात कळतं की अरे ही राणी कशी आहे, ती राणी कशी आहे. तर त्यासाठी अयोध्याकांडामध्ये भरताच्या मुखामध्ये त्याच्या आयांबद्दलचे श्लोक आहेत. तो काय सांगतो त्याच्यात की कौसल्या मातेबद्दल म्हणतो की ती धर्मस्य धर्मदर्शिनी आहे, म्हणजे धर्माचं मूर्तिमंत उदाहरण ही कौसल्या आहे. तो पुढे कैकेयीबद्दल, स्वतःच्या आईबद्दल काय म्हणतो की आत्मकामा सदाचंडी प्राज्ञमानिनी, म्हणजे ती स्वतःवर प्रेम करणारी आहे. मैं अपनी फेवरेट हूँ वगैरे तसे साधारण डायलॉग्स आहेत. सदाचंडी म्हणजे तापट आहे ती. आणि प्राज्ञमानिनी म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा तिला अत्यंत जास्त स्वाभिमान आहे. तर अशी ही कैकेयी आहे, म्हणजे अत्यंत ज्ञानी आहे ती. आणि म्हणजे मुळात दशरथ प्रत्येक युद्धात कैकेयीला घेऊन जातो, तर ती इतकी रादर अगदी शोभेल अशी राणी आहे त्याला. सुमित्रेला ती धर्मज्ञा असा शब्द वापरलाय. आणि त्याचं एक आपल्याला छान उदाहरण मिळतं रामायणात पुढे. ज्या वेळेला लक्ष्मण हा वनामध्ये रामाबरोबर जात असतो त्यावेळेला तिने दिलेला काही उपदेश आहे लक्ष्मणाला. त्याच्यात ती लक्ष्मणाला म्हणते की तू सेवा करायला चाललायस आणि अशी संधी खूप लोकांना मिळत नाही, तर ती तुला मिळाली आहे तर तू त्याचा फायदा घे. ती त्याला म्हणते रामम दशरथम विद्धी माम विद्धीम जनकात्मजाम आणि अयोध्याम अटवीम विद्धीम, म्हणजे राम हा तुला उद्यापासून दशरथाच्या जागेवर आहे, सीता ही तुला माझ्या जागेवर आहे आणि हे वन आहे ते तुला अयोध्येच्या जागेवर आहे. तू हे जर पाहिलंस तर तुझं कधीच अकल्याण होणार नाही, तर तू असाच सुखाने जा आणि सेवा कर म्हणून. तर लक्ष्मणाचा जो सगळा 14 वर्षांचा प्रवास आहे त्याचे सगळे जे संस्कार आपल्याला दिसतात ते या सुमित्रा मातेकडनं लक्ष्मणाला मिळालेले असे आपल्याला क्लिअरली दिसतात. तर असे उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणात आयांबद्दल त्याच्या सापडतात. श्रीरामांचा जन्म कसा झाला आणि त्यावेळेस काही यज्ञ पण केले गेले होते, मग ते कोणते होते? यज्ञ ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. यज्ञ आपल्याला माहिती आहे तसं म्हणजे आपण काही गुरुजींना बोलवतो, त्यांना दक्षिणा ठरलेली असते आणि आपण फक्त मम मम एवढंच बोलतो
आणि तरी त्यात त्यांना काही लोक विचारतात कधी उरकतंय कधी संपतंय. वाल्मिकी रामायण आपल्या एक सुंदर हिंट देतं की त्या काळातली यज्ञ काय होती. ते यज्ञांमध्ये ही एका दिवसात 2 दिवसात नाही, वर्षानुवर्ष चालायची. त्याचं कारण होतं, यज्ञ म्हणजे काय जादू नव्हती की मंत्र म्हणाले आणि कुठला तरी यज्ञ पुरुष येतो, तसं नाहीये. त्या राजाला जेव्हा पुत्र हवा आहे तेव्हा एका स्पेशलिस्टला बोलवलेलं आहे जो त्या राजाचा आणि राण्यांचा उपचार करू शकतो. त्यांना एक पर्टिक्युलर रिच्युअल फॉलो करावा लागतोय, त्यांना एक डाएट दिलेलं आहे. सो तुम्ही हे लिंक करू शकता फर्टिलिटी क्लिनिक सोबत जे आज सुद्धा आहेत की आपल्याला काही स्पेसिफिक गोष्टी फॉलो कराव्या लागतात. 1 वर्ष साधारण हे फॉलो केल्यावर त्यांना यज्ञ पुरुषांनी पायस दिलेलं आहे किंवा अग्निदेवानी सुद्धा म्हणतात पायस दिलेलं आहे. पायस ह्याचे अल्टरनेटिव्ह अर्थ बघा. त्यांनी तुम्हाला जाणवेल की पायस भक्षण केल्यावर राण्यांनी बरोबर 9 ते 10 महिन्यात कसे पुत्र झाले, तिघांना एकत्र. एक अर्ध्या दिवसाचा फरक आहे त्यांच्यामध्ये. पायस ह्याचे अल्टरनेटिव्ह शब्दांनी कळतं. आणि तसा प्रत्येक यज्ञ हा एका लॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला या इतिहासासारख्या ग्रंथात सापडतो. अश्वमेध यज्ञ, पर्जन्य याग ह्यांचे असे डिस्क्रिप्शन सापडतात ज्यांनी आपल्याला जाणवतं की ते पुत्र झाली आहेत ना, ते काही दैवी नसून इट्स अ प्रोसेस जी त्या काळची लोक सुद्धा फॉलो करायची, कदाचित फर्टिलिटीसाठी असेल. आणि तसा रामाचा जन्म वाल्मिकींनी दिलेला त्या ताऱ्यांखाली होतो. आणि हे तारे निलेशोक झाले किंवा जे कोणी डेटिंग करतात ते तारे आज ॲस्ट्रॉनॉमिकल सॉफ्टवेअर्सने सिम्युलेट करून डेट शोधू शकतो आपण की हे तारे तेव्हाच ते आकाशात होते. ते तसेच परत आता दिसत नाहीत, आता वेगळे ग्रह वेगळ्या ताऱ्यांपाशी गेलेले आहेत. सो या ताऱ्यांच्या मदतीने आपण ठामपणे म्हणू शकतो की कोणीतरी होतं ज्यांनी हे बघितलं आणि नोंदवलं, आणि त्याच्या बेसिसवर लिटररी एव्हिडन्स पण भेटतो. रामाचा जन्म होण्याच्या आधी पुत्रकामेष्टी यज्ञ केला गेला. आता हा शब्द आपण समजून घेऊया. इष्टी म्हणजे पूर्तता, काम म्हणजे इच्छा. आणि आता इथे कशाची इच्छा आहे तर ती पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, म्हणून पुत्रकामेष्टी. ऋष्यशृंग नावाचे एक महान ऋषी आहेत, तर त्यांना आमंत्रण दिलं होतं आणि त्यांच्या हस्ते हा यज्ञ करून रामाचा जन्म, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म हा त्या दिवशी झाला. बरं, आता वाल्मिकी रामायणात श्रीरामांचं सौंदर्य कसं स्पष्ट केलं किंवा ते लोकांपर्यंत कसं पोहोचवलंय? म्हणजे राम कसे दिसतात हे साधारण प्रश्न आपल्याला वाल्मिकी रामायणात बघायला मिळतो. तो कुठे बघायला मिळतो तोही खूप इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट आहे. ज्या वेळेला हनुमंत हे सीतेला शोधण्यासाठी लंकेमध्ये जातात त्यावेळेला सीता क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी की बाबा तू खरंच रामांचा दूत आहेस का, तर तू दूत असशील तर तुला माहिती असेल की राम कसे दिसतात ते तू मला सांग. त्यावेळेला ते रामांचं वर्णन करतात आणि त्याच्याने आपल्याला लक्षात येतं की अरे त्यावेळेला राम कसे दिसत होते. तर मुळात ते कमलनयन किंवा राजीव लोचन जे आपण म्हणतो तसंच वर्णन आहे की कमळासारखे त्यांचे डोळे आहेत. ताम्र वर्णांचे त्यांचे डोळे आहेत, म्हणजे ताम्र साधारण डार्क ब्राऊन कलरचे त्यांचे डोळे आहेत. त्याच्यानंतर त्यांचा जो गळा आहे ना तो शंखाच्या आकाराचा आहे असं सांगतात, म्हणजे त्यांच्या ॲडम्स ॲपलबद्दल ते बोलतायत. साधारण गळ्यामधून येणारा जो नाद आहे, आवाज आहे, तो दुंदुभीसारखा आहे असं हनुमंत म्हणतात. त्यांचे जे खांदे आहेत ते अगदी ब्रॉड आहेत, छाती एकदम ब्रॉड आहे असं ते सांगतात. हात जे आहेत ते महाबाहू असा शब्द वापरलाय. काही ठिकाणी आपण अजानुबाहू पण म्हणतो रामांना, की हात आहेत ते थोडेसे लांब आहेत ते बाकी लोकांपेक्षा किंवा काय, बऱ्यापैकी उंच आहेत. आणि राम ते सुद्धा सांगितलंय, म्हणजे त्याचंही वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचा जो वर्ण आहे, त्यांचा जो कलर आहे तो श्यामल वर्ण सांगितलाय. आपण जो डार्क ब्राऊन आपलं डार्क ब्लू कलरचा जो दिसतो तसा वाल्मिकी रामायणात रामांचा वर्णन नाहीये, तो श्यामल वर्ण आहे, म्हणजे साधारण डार्क स्किन्ड असं आपण म्हणू शकू. पण ते अत्यंत हँडसम आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे अगदी मोहक आणि आकर्षक रामांची ती प्रतिमा आहे. तर असे ते दिसतात. आता सौंदर्यानंतर आले ते श्रीरामांचे गुण, मग त्याबद्दल काय सांगाल? श्रीराम जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांना वर्ल्ड क्लास ट्रेनिंग मिळालेलं आहे वशिष्ठांकडनं आणि वामदेवांकडनं. हे असे ऋषिकुळ आहेत ज्यांनी वेदांमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिले आणि हे इक्ष्वाकू वंशाचे कुळाचे गुरु होते. त्यामुळे लहानपणीपासूनच तुम्हाला ऑक्सफर्ड वगैरेचे टीचर्स येऊन शिकवत आहेत असं त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन विश्वामित्रांनी आणि बऱ्याच ऋषींनी बरीच वेगळी वेगळी परीक्षा घेतलेल्या आहेत रामांच्या. या परीक्षा का घेतल्या आहेत? कारण त्यांना ना त्यांच्यामध्ये एक नेता बनवायचा होता, जे पुढचं नेतृत्व येणार आहे ते सक्षम बनेल, ते धर्मासोबत उभं राहील ह्याची काळजी या ऋषींनी घ्यायची होती. आणि ती
श्रीराम करू शकतील का ही आधी परीक्षा, आणि त्यानंतर जेव्हा करू शकतील तेव्हा त्यांना वेगवेगळे शस्त्र अस्त्र हे त्यांना दिले. ती परीक्षा पण कशी घेतली तर त्यांना काही एथिकल डिलेमास फेस करायला लावले. लहानपणीपासून एक शिकवलं होतं, स्त्रियांना कधीही काहीही झालं तरी हात लावायचा नाही, वार करायचा नाही. पण आता जेव्हा हे होतं तेव्हा ताटका ही राक्षसीणी समोर आली. श्रीराम म्हणले नाही लावणार मी तिला नाही मारणार मी. त्यावेळेला एक एथिकल डिलेमा समोर आला होता त्यांच्या, आणि विश्वामित्रांना बघायचं होतं की कधी ते त्यांचे प्रिन्सिपल्स हे बेंड करतात गरजेनुसार. आणि जेव्हा श्रीरामांना खात्री पटली की ही स्त्री जर जिवंत राहिली, ही राक्षसीण जर जिवंत राहिली तर बाकीच्या लोकांना जास्ती त्रास होईल, आणि ॲट दॅट पॉईंट आय हॅव टू क्रॉस द लिमिट आणि मला तिचा वध केला पाहिजे. सो अशा मानसिक परीक्षा, शारीरिक परीक्षा की एकत्र 14 राक्षस समोर येतात, त्यांना संपू शकतायत का, ते झाल्यावर त्यांना काही अशा गोष्टी सांगितल्यात ज्यांनी त्यांची चेतना एकाच दृष्टीकडे आहे, ती म्हणजे सत्याचा पुनरुद्धार करायचा, वेदांप्रमाणे वागायचं, आणि जे कोणी आपल्याला त्रास देईल किंवा समाजाला त्रास देईल त्याला संपवायचं. एक क्षत्रिय म्हणून ती माझी जबाबदारी आणि त्याला मी संपवणार, अशा उद्देशाने लहानपणापासून त्यांना वाढवलेलं आहे. गुणांमध्येच 1-2 इंटरेस्टिंग अजून एक गुण आहेत. म्हणजे गुण जर का बघायचे असतील रामांचे तर बालकांडातला पहिला सर्ग आणि अयोध्याकांडातला पहिला सर्ग हे दोन्ही पाठच करा, कारण त्याच्यामध्ये इतके म्हणजे मी लिहून काढले तर 40-42 असे गुण येत आहेत जे खूप इंटरेस्टिंग आहेत. तर त्यातले 1-2 असे आहेत की राम त्यांच्या टाइम टेबलमध्ये एक वेळ काढायचा ज्या वेळेला तो वृद्धांबरोबर किंवा तपोवृद्ध ज्ञानवृद्ध जी लोक आहेत त्यांच्याबरोबर बसायचे, आणि त्याच्यात त्यांच्याकडून जे ज्ञान आहे ते घ्यायचे. म्हणजे त्यांना माहिती आहे की एक्झॅक्ट नॉलेज कुठून यायला पाहिजे, सो ते करायचे. किंवा अजून एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट म्हणजे की ते कृतज्ञ होते की त्यांच्याबरोबर कोणीतरी काहीतरी चांगलं केलं की ते आयुष्यभर लक्षात ठेवणार, मग सगळ्यांना सांगणार आहे की अरे हां त्यांनी माझ्याबरोबर हे चांगलं केलं होतं बरं का. पण जर का एखादी वाईट गोष्ट घडली तर ते त्याच वेळेला ते विसरून जाणार. तर असे खूप गुण येतात जे आपण डे टू डे लाईफमध्ये अप्लाय करू शकतो. आणि मी म्हणजे व्ह्युअर्सनाच अपील करीन की तुम्ही ते 2 सर्ग वाचा आणि ऍक्च्युली ते कसे इम्प्लिमेंट करायचे ते तुम्हाला कळतील रामाचे सगळे गुण. आता श्रीरामानंतर जे दुसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे रावण. सो रावणाचं रामायणात नेमकं वर्णन कसं केलं गेलंय? रावणाचं जे वर्णन वाल्मिकी रामायणात केलंय ते आपण जे आता टीव्हीवरती बघतो किंवा आता तो आदिपुरुष वगैरे असेल त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. रावण अत्यंत पराक्रमी होता. म्हणजे आता एक आपण चालूच असं करू की शूर्पणखा ही ज्या वेळेला रावणाला जाऊन भेटते त्यावेळेला रावणाचं पहिलं सगळ्यात इंट्रोडक्शन येतं. 32वा सर्ग आहे तो ह्याच्यातला अरण्यकांडामधला. तर त्याच्यात ती उभी आहे आणि तिच्यासमोर तिला दिसतं की सुवर्णाचं सिंहासन आहे आणि त्याच्यावर आरूढ झालेला हा लंकाधिपती रावण आहे. तो कसा दिसतोय तर तो दशग्रीव आणि विंशत भुजा असं सांगितलंय. म्हणजे ते 10 मुख आहेत त्याला आणि त्याला 20 भुजा आहेत. हे पण पोएटिक आहे, हे आपण नंतर लक्षात घेऊया की हे कसं एक्झॅक्टली आहे. त्याची एक पराक्रमांची लिस्ट तिने बनवली. त्याची जी छाती आहे त्या छातीवर काही वार आहेत. ते कोणाचे आहेत तर ते देवासुर संग्रामामध्ये इंद्रानी जे वज्राघात केलेले आहेत ते त्याच्या छातीवर दिसतात. किंवा ऐरावत त्याच्यावर धावून आला होता आणि त्याच्या सोंडेचे जे निशाण आहेत ते सुद्धा रावणाच्या छातीवर आहेत असं सांगितलंय. विष्णूच्या सुदर्शनाचे निशाण पण आहेत असंही सांगितलेलं आहे. तर हे सगळं त्याच्या छातीवर आहे, त्याच्या भुजांवर, त्याच्या पायांमध्ये सगळीकडे हे वार झालेले आहेत. आणि तो सुवर्णानी मढलेला आहे. त्याच्याच बरोबर वैदुर्य हे जे एलिमेंट आहे किंवा हे जे रत्न आहे ते रावणाशी खूप असोसिएट केलं जातं. म्हणजे ते लिटरली ट्रान्सलेटेड इन टू ब्लू सफायर असेल किंवा लॅपिस लॅझुली काही लोक म्हणतात. तर एक्झॅक्टली ते काय ह्याच्यावर रिसर्च चालू आहे, पण ते अजूनही आपल्याला त्या भागामध्ये बघायला मिळतं लंकेच्या भागात. तर हे त्याच्याबरोबर खूप असोसिएट केलं जातं त्या ब्लू सफायरच्या ह्याच्याबरोबर. आणि मुळात रावणाच्या पराक्रमांमध्ये अजून एक असा पराक्रम येतो की तो कैलासावर गेलाय आणि त्यांनी नरवाहन म्हणजे कुबेर जो आहे त्याचा पराभव करून त्याचं पुष्पक विमान हे आपल्या दारात आणून लावलंय. त्याच्याबरोबर रावणाबद्दल अशी पण एक गोष्ट येते की तो पाताळात गेलाय आणि त्यांनी भोगवती नावाच्या नगरीचा नाश केलाय. तक्षक नावाचा जो तिकडचा राजा आहे त्याची जी पत्नी आहे ती त्यांनी पळवून आणली आणि आपल्या अंतपुरात ही डांबली आहे. तर परदार अभिमर्शनम हे रावणाबद्दल खूप वापरलेलं आहे. म्हणजे की परस्त्री ही स्वतःच्याकडे तो आणून कायम ठेवायचा. म्हणजे सीतेला पळवलं ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती त्याच्यासाठी. तो हे खूप वेळ असं त्यांनी करून दाखवलंय आणि शूर्पणखा रावणांच्या पराक्रमांमध्ये या गोष्टी
आणते. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यासाठी तो पराक्रम एक होता. तर असे अनेक स्त्रिया त्याच्याकडे आहेत. लंका ह्या ज्या नगरी आहे, ही जी नगरी आहे, तर हे रावण सीतेला सांगतो की माझ्या लंकेबद्दल मी तुला सांगतो ते ऐक. तर ती जी लंका नगरी आहे ती समुद्राच्या मधोमध अशी स्थित नगरी आहे. ती सुवर्णाने मढलेली नगरी आहे. आणि त्या नगरीमध्ये जे म्हणजे फरशा वगैरे पण जे आहेत, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, त्या इमारतींच्या फरशा सुद्धा गोल्ड प्लेटेड आहेत असं उल्लेख केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्याचा जो महाल आहे तो विमानावर आहे असं म्हणतात. विमान म्हणजे शिखरावर असेल, तर तो त्या नगरीच्या शिखरावर त्याचा तो राजमहाल आहे जिकडनं तो सगळीकडे बघतोय. त्या रावणाचे हे साधारण क्वालिटीज दिसतात. आणि महत्वाची क्वालिटी म्हणजे ते म्हणतात की रावणम सर्व भूतानाम सर्व लोक भयावहम. म्हणजे रावणाचं नाव घेतल्याने देव, गंधर्व, यक्ष, दानव, नाग सगळे थरथरा कापायला लागतात, इतका त्याचा पराक्रम आहे. आणि अगदी खरं आहे, कारण आपण आता अयोध्येबद्दल बोललो. राजा दशरथ सुद्धा रावणाच्या विरुद्ध उभा राहण्याच्या कॅपेबिलिटीचा नाहीये. तो स्वतः विश्वामित्रांना म्हणतो की अरे हे रावणाचे राक्षस आहेत, त्यांच्यासमोर मी पण नाही उभा राहू शकत. त्याच्याने कळतं की रावणाचा पराक्रम काय लेवलने पोचलेला होता. आणि ते कळल्यानंतर आपल्याला रामांचे सद्गुण समोर दिसतात. आणि राम म्हणजे असं आहे ना की यू हॅव टू अंडरस्टँड द एनिमी टू अंडरस्टँड द ऍक्च्युअल प्रोटॅगोनिस्ट जो आहे. तर तो लक्षात येण्यासाठी आपल्याला रावणाचा अभ्यास खूप डिटेलमध्ये करायला लागतो. पुढची अजून एक गोष्ट पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो की रावण हा वाल्मिकी रामायणामध्ये विलन म्हणूनच दाखवलाय. सध्याची ट्रेंड अशी आहे की रावणाला रामायणाचा हिरो म्हणून दाखवतात, किंवा रावण किती महान होता, त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीचा अपमान झाला म्हणून त्यांनी युद्ध हे छेडलेलं आहे. आणि असं सगळं हे व्हॉट्सअप मेसेजेस येतात किंवा किती महान आहे रावण. पण त्यांनी बेसिकली युद्ध तिथे केलेलंच नाहीये, त्यांनी परस्त्री पळवून आणलेली आहे. तर हे असे उल्लेख खूप येतात. आणि प्रॉब्लेम काय होतो याच्याने, ज्या वेळेला आपण विलनला हिरो म्हणतो त्यावेळेला नॅचरली वाल्मिकींनी कोण वस्मिन सांप्रतम लोके आणि सगळे गुण धारण करणारा मनुष्य हा राम आहे, हा जो हिरो दाखवलाय तो नॅचरली विलन होऊन जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण त्याचे गुण न घेता ह्याचे गुण घ्यायला लागतो. मेन इंटेन्शनच वाल्मिकी रामायणाचं फसतं त्याच्याने, की अरे तुम्ही रावणाला हिरो बनवलं तर आम्हाला डेफिनेटली विलन बनवणार, जे शिकायचं आहे तर शिकणारच नाही. तर म्हणून तसा वाल्मिकी रामायणात रावण हा पराक्रमी असेल, पण डेफिनेटली तो रामायणातला विलन आहे. बरं, मग नेमकं सीतेच्या स्वयंवरात काय घडलं होतं? सीतेचा जो स्वयंवर झाला तर ते आपल्याला जसं दाखवलं जातं ती की मोठी राज्यसभा आहे, राजा जनकमध्ये बसलाय, अनेक मंत्री आहेत, वेगवेगळे राजे आलेले आहेत, आणि मध्ये तो शिवधनुष्य ठेवलाय, एक एक येतोय तो उचलतोय, काहींना जमतंय काहींना नाही जमत आहे, जमून सुद्धा तो प्रत्यंचा चढवणं तेही जमत नाही. मुळात पण असा होता की जो तो उचलेल धनुष्य त्याला प्रत्यंचा चढवेल, त्याच्याशी सीतेचा विवाह करून, असं राजा जनकाचं होतं. पण ही जी गोष्ट दाखवली जाते आपल्याला ती वाल्मिकी रामायणात नाहीये. ती नंतर सिनेमॅटिक लिबर्टी ऍड करून किंवा बाकी ग्रंथांमध्ये एक छान वाटावी, किंवा ती म्हणजे इतकी सुंदर आहे की त्या वाल्मिकी आज असते तर त्यांनाही आवडली असती. पण वाल्मिकींनी मुळात काय लिहून ठेवलंय की मोठा एक यज्ञ आहे राजा जनकाचा, आणि त्या यज्ञामध्ये राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र हे आलेले आहेत. विश्वामित्र तिथे आहुती देण्यासाठी त्या यज्ञात आलेत, आणि आल्यावरती त्यांची इच्छा आहे की राम, लक्ष्मण जे माझे शिष्य आहेत त्यांनी हा शिवधनुष्य बघावा. तर राजा जनकाला सांगून तो आणला जातो, तो तिथे ठेवला जातो. आणि रामाला असं आहे की आपण कसं एखाद्या बुक स्टोअरमध्ये गेलो आणि आपण खूप वाचत असू की अरे हे पुस्तक घेऊ का ते पुस्तक घेऊ, हे क्षत्रिय आहेत, त्यांना ते वेपनरी बघायची आहे काय आहे एक्झॅक्टली. तर विश्वामित्र म्हणले की तू उचल आणि त्याला प्रत्यंचा चढव. मुळात पण असा नव्हता की जो उचलेल त्याच्याशी विवाह करणार, उचलेल, प्रत्यंचा लावेल आणि राजा जनकाचा अप्रुव्हल असेल तर पुढे विवाह होणार आहे. तर रामांनी तो उचलला सहज, त्याला प्रत्यंचाही चढवली. आणि मग आता हे झाल्यावरती राजा जनकालाही आनंद झाला की जे अजून कुठलाही राजा करू शकलेला नाहीये ते यांनी सहज केलेलं आहे. मुळात हेही लक्षात घ्या की रामांनी हे का करू शकलेत राम, कारण अयोध्या मध्ये काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्यात. त्याच्यात धनुर्विद्या ही खूप महत्वाची टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही अख्ख्या रामायणात वानर बघा, वानरांकडे धनुष्य नाहीयेत. राक्षसांकडे फक्त काहीच राक्षसांकडे ते धनुर्विद्या आहे. पण धनुर्विद्येचा जो हॉटस्पॉट आहे तो अयोध्या आहे असं लक्षात घ्या. तर तिथे लहानपणापासून धनुष्यांबरोबरच राम मोठा झालेला आहे. आणि म्हणून ती टॅक्टिक की साधारण तो कसा धरायचा, म्हणजे पायामध्ये ती धरायचा असतो खालचा भाग, वरून तो ओढायचा असतो, प्रत्यंचा चढवायची असते, आणि ते एक वेगळी टॅक्टिक असते ती रामांना येते. आणि मग असा तो शिवधनुष्य तिकडे रामांनी उचलला आणि प्रत्यंचा चढून ज्या वेळेला तो ओढला त्यावेळेला तो भंग झाला.
आणि मग राजा जनकाला वाटलं की आता सीतेचा विवाह अयोध्येच्या राजकुमाराशीच केला गेला पाहिजे. तर त्यावेळेला साधारण रामाचं सीतेशी आणि बाकी भावांचं म्हणजे लक्ष्मणाचं उर्मिलेशी, भरताचं मांडवीशी आणि शत्रुघ्नाचं श्रुतकीर्तीशी असे लग्न झालं. गंमत म्हणजे राम म्हणतो की नाही करणार लग्न आणि सीतेला पण आश्चर्यच होतं तिकडे, पण मग तो सांगतो कारण माझं जिच्याशी लग्न होईल अयोध्येचे त्याच्या राज्यासोबत संबंध जोडतील, त्यामुळे माझं लग्न हे बाबा ठरवणार, दशरथ राजा. दशरथ राजाची परमिशन घ्यावी लागते, त्यांचे आशीर्वाद आल्यावर मग ते लग्न होतं, कारण त्यांनी उचलले ते भंग झाले तर नाही करत. आता रामायणात सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे तो हनुमान. हनुमान म्हणल्यावर एक वानर सेना पण आपल्याला दिसते. मग ही वानर सेना नक्की होती का, किंवा हनुमान कसा होता? अवश्य वानर सेना तर होती, पण जशी आपल्याला दाखवली जाते तशी वाल्मिकी रामायणात नक्कीच नाहीये. म्हणजे आपण हनुमानांचंच उदाहरण घेऊया, त्याच्याने आपल्याला लक्षात येईल की वानर नक्की काय होते. बरं, आपण एकीकडे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम म्हणतो. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर ज्यांनी ताबा मिळवलाय त्याला जितेंद्रिय म्हणतो. आणि आपण दुसरीकडे माकडाशी कम्पेअर करायला जातो. आपण मंकी माइंड ज्याला म्हणतो ते म्हणजे ज्याचा ताबा नाहीये इंद्रियांवर आणि जो सगळीकडे फिरत असतो त्याला आपण मंकी माइंड म्हणतो. या दोन गोष्टी आपण इकडे जितेंद्रिय म्हणतो, इकडे मंकी म्हणतो, ते मॅच होत नाहीत. मुळात वाल्मिकी रामायणात जी वानर आहेत, जी श्लोक वानरांबद्दल येतात त्यात सगळीकडे लक्षात येतं की वानर हे माकड नाही. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आम्ही मुळात पहिल्यांदा सांगत नाही, अनेक लोकांनी सांगितल्यामुळे जे वाल्मिकी रामायण वाचतील त्यांना लक्षात येईल की वानर हा एक कॉस्ट्युम आहे, किंवा साधारण ती लोक एक मास्क घालायची, त्यांच्याकडे काही पद्धतीचे शस्त्र होती आणि ते म्हणजे बेसलेस बोलत नाहीये. त्यात श्लोक आहेत की ज्या वेळेला सुग्रीव म्हणजे मुळात हनुमान आणि रामाची पहिली भेट आपण घेऊ, त्याच्यावरनं खूप गोष्टी क्लिअर होतात. तर सुग्रीवाला वालीनी निष्कासित केलेला आहे, तो बाहेर आहे, तो ऋष्यमुख पर्वतावर आहे आणि आता तो वर बसलेला आहे, त्याच्याबरोबर त्याची मंत्री आहेत आणि त्यांच्यातला एक मंत्री म्हणजे हनुमंत आहे. तर ते तिकडनं बघतायत की दोन वनवासी येत आहेत चालत, हे ब्रह्मचार्याच्या वेशात आहेत पण हातात शस्त्र आहेत. तर त्यांना लक्षात येत नाही अरे हे नक्की कोण आहेत, हे म्हणजे वालीनी पाठवलेले कोणी आहेत का मारेकरी जे आपल्याला मारायला आलेले आहेत. म्हणून सुग्रीव हनुमानाला सांगतो की तू खाली जायचंयस, डोंगरावरनं उतरायचंयस आणि कसं जायचंयस तर तुझ्या प्राकृतेनं वेशामध्ये जायचंयस, कारण तू तुझ्या या वेशामध्ये जर का गेलास तर वालीच्या लोकांना कळणार आहे की तू हनुमंत आहे. तुझ्या प्राकृतिक वेशामध्ये, तुझ्या स्वतःच्या वेशामध्ये जायचंय आणि म्हणून कपी रूपम परित्यज्य आणि भिक्षू रूपम ततो भेजे, म्हणजे भिक्षू रूपामध्ये तुला जायचंय. आणि ते भिक्षू म्हणजे ऍक्च्युली त्याचा खरा जो रूप आहे, त्याचं प्राकृतेनं रूप आहे, त्याच्यामध्ये जाऊन तो राम आणि लक्ष्मणांना तिथे भेटतो. तो जो संवाद आहे ना तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यात हनुमंत किती बुद्धिमान आहेत हे आपल्याला लक्षात येतं, कारण मुळात जे प्रश्न त्यांनी रामांना विचारलेत त्याच्यानी कळतं की ते नक्की काय इंटेंटनी आलेत. आणि राम सुद्धा हे सगळं ऐकतात आणि राम लक्ष्मणाकडे बघून म्हणतायत की तू त्याचे शब्द ऐकलेस का, त्याची भाषा शैली ऐकलीस का, कशी आहे, दोन शब्दांचा मधलं जे अंतर आहे ते तू ऐकलेस का, मुळात त्याचे मुखातून शब्द किती येत आहेत बघ, त्याच्या गळ्यातून किती येतात, त्याच्या बेंबीच्या देठातून किती शब्द येत आहेत ते बघ. आणि इतकं अस्खलित भाषा आहे त्याची की त्याच्याने त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे हे क्लिअरली कळतंय, असं राम लक्ष्मणाला म्हणतात. मुळात तो बोलतोय कसं ते पण बघ, म्हणजे जितकं बोलायला पाहिजे तितकंच बोलतोय तो. उगाच म्हणजे काही लोकांना माहिती असतं म्हणून फार बडबड करत सुटतात, तर तसं नाही करत आहे तो. नेमकं जितकं बोलायचंय तितकंच तिथे बोलतोय. तर त्याच्याने एक कळतंय की हे काय म्हणजे बोलायला गेलेत त्या कुठल्या इंटेंटनी गेलेत. आणि डेफिनेटली इट इज नॉट मंकी चॅटर की काहीतरी, किंवा रामांना माकडांची भाषा येते वगैरे, तर तसं अजिबात नाहीये. आणि मुळात या भाषेच्याच पॉईंटवरती ज्या वेळेला ते लंकेमध्ये जातात त्यावेळेला सीतेकडे बघून सुद्धा ते विचार करतात की अरे सीतेशी मला भाषा बोलायची आहे, ती मी जी भाषा बोलतो रामांशी किंवा कोणाशी तर ती बोलून चालणार नाही. सीतेच्या घरची जी डायलेक्ट भाषा आहे, जी डायलेक्ट तिच्या घरी आहे त्या भाषेत मी बोललं पाहिजे आणि त्या भाषेत ते सीतेशी बोलतात. तर हनुमंतांना एवढ्या सगळ्या भाषा येत आहेत, वेदांचा भरपूर अभ्यास आहे आणि असे हे हनुमंत हे बुद्धिमान आहेत. राम लक्ष्मणाला अजूनही म्हणतात की असा मंत्री ज्या राजाकडे असेल त्या मंत्र्याचं कल्याण, त्या राजाचं कल्याणच होणार आहे. तर इतके हे बुद्धिमान आहेत आणि हे अगेन हे माकड नाही आहेत.
ज्या वेळेला हे संवाद साधला जातो, त्यावेळेला राम त्यांची बॅकस्टोरी सांगतात की असे असे सीतेचं झालं आणि मी सुग्रीवाच्या शोधात आहे, तर सुग्रीवाकडे हनुमंत त्यांना घेऊन जातो. आणि त्यावेळेला सुग्रीव आणि हनुमानाने एक अग्नी प्रज्वलित केली आहे आणि सुग्रीव आणि रामांनी त्यावेळेला एक डील केलेलं आहे की तू वालीचा वध कर जो मला त्रास देतोय, आणि त्याच्या बदल्यात मी सीतेला तुला परत मिळवायला मदत करीन. आणि त्यांनी फर्स्ट रेकॉर्डेड शेक हँड केल्याचं तिकडे वर्णन आहे. म्हणजे त्यांनी लिटरली आपले हात एकमेकांचे धरलेत ते वर्णन आहे. आणि आगेच्या समोर त्यांनी शपथ घेतली की ही मैत्री ही आपल्याला पाळायची म्हणून. तर इथे हे वर्णन येतं. त्याच्या पुढे आता अगेन तो प्रश्न की ते माकड का नाही आहेत, कारण त्यांच्या नगरीचं खूप छान वर्णन केलेलं आहे. लक्ष्मण ज्या वेळेला किष्किंधा नगरीत प्रवेश करतो, इथे बघा राम कधीही त्या नगरीत प्रवेश करत नाही कारण रामाला वनवास सांगितलाय, पण लक्ष्मणाला वनवास नाहीये. तो नगरीत प्रवेश करून डीलिंग्स जे करायचे आहेत राजांबरोबर ते लक्ष्मण करतोय. तो किष्किंधा नगरीत ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला ते सुवर्णाची तोरणं आहेत त्या नगरीमध्ये. ती मोठी नगरी आहे आणि त्यात मोठे मोठे इमारती आहेत आणि त्या इमारतीमध्ये राहणारे हे नर नारी आणि असेच लोक, कपी हे पण शब्द वापरलेत, प्लवंगम हे पण शब्द वापरलेत, पण नर आणि नारी हे पण शब्द वापरलेत. ती माणसंच आहेत आणि ते त्या पद्धतीचे वस्त्र हे धारण करतात. शेपूट पण प्रत्येक वानराला तिथे नाहीये, ते वनामध्ये राहतात, ते वानर आहेत. सुग्रीवाचं जे अंतःपुर आहे ते पण खूप छान डिस्क्राईब केलंय. त्याच्याबरोबर अनेक नारी सुद्धा तिथे आहेत. तर बेसिकली हे इतकं ॲडव्हान्स वर्णन केलेलं आहे की हे कुठलीही माकड प्रजाती ही असू शकत नाही. याचा अजून एक प्रूफ आपल्याला मिळतो की राम रावण युद्ध जेव्हा चालू असतं त्यावेळेला राम अख्ख्या सैन्याला सांगतो की तुम्हाला वानर वेशामध्ये युद्ध करायचंय, फक्त मी, लक्ष्मण आणि विभीषण हे आमच्या प्राकृतिक वेशामध्ये युद्ध करणार आहोत. कारण दॅट इज अन आयडेंटिफिकेशन पॉइंट की राक्षस आणि वानरामध्ये आपल्याला फरक कळला पाहिजे. आपल्याकडे जे आहेत ते वानर आहेत. मुळात हे एक गोष्ट आहे. आणि वानरांचे जे म्हणजे सुग्रीवाचा राज्याभिषेक दिलेला आहे किंवा वालीचं ज्या वेळेला निधन होतं त्यावेळेला वालीचा अंतिम संस्कार दिलेले आहेत आणि ते अगदी जसे मनुष्य करतील तसेच आहेत. मुळात ती संस्कृती थोडी वेगळी आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वानर संस्कृतीमध्ये थोडेसे सेन्शुअल प्लेजर्सकडे जास्त जाणारी ती संस्कृती आहे, पण त्यांच्याकडे एक हायरार्की आहे, त्यांच्याकडे एक राजा आहे आणि राजाची प्रजा सुद्धा आहे. सो ती सिस्टीम त्यांच्याकडे चालू आहे. त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर नाहीये, त्यांच्याकडे धनुष्यबाण नाहीये, धनुर्विद्या नाहीये. त्यांच्याकडे ऑर्चर्ड्स आहेत, मोठे मोठे बागा आहेत ज्याच्यामध्ये त्यांना म्हणजे मध जास्तीत जास्त ते प्रोड्यूस करतात. मधाच्या बागा आहेत, फळांच्या बागा आहेत आणि तसे ते विहार करतात. ते यंत्रांमध्ये खूप त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे तो सेतू जे अख्खा सेतू बांधला गेला ना तो त्या यंत्रांनी बांधला गेलेला आहे असं वाल्मिकी रामायणात वर्णन आहे. तर ते त्या टेक्नॉलॉजीमध्ये जास्त डेव्हलप्ड आहेत. दो त्यांना लॉंग रेंज वेपनरी जमत नाहीये, पण ते मोठे मोठे दगड उचलू शकतात. ते तेवढं त्यांचं बाहुबळ आहे असं सांगितलेलं आहे वानरांच्या बाबतीत. तर ही अख्खी संस्कृती आहे जे त्या अग्नीच्या समोर उभे राहून प्रॉमिस पाळू शकतील अशी ती माणसं आहेत तुमच्या आमच्यासारखी. ती माकडं 100% नाही आहेत. तर हे आपल्याला वानरांबद्दल वाल्मिकी रामायणात वाचायला मिळतं. आता जसं तुम्ही म्हणालात की वानरं ही माकडं नाही आहेत, मग हनुमानच्या शेपटीला आग लावून ही लंका नेमकी कशी जाळली गेली? मुळात आता त्यांची जी शेपटी आहे तर त्याचं जे वर्णन केलेलं आहे तर त्याच्याने असं लक्षात येतं की ती शेपटी सगळ्या वानरांना नाहीये, ती काहीच वानरांकडे आहे आणि त्या शेपटीला खूप जास्त महत्व दिलं गेलंय. म्हणजे तो त्या वानरांचा सन्मान आहे असं सांगितलं, स्टेटस सिम्बॉल आहे आणि त्याला मुद्दाम रावणाने आग लावली म्हणजे ह्याचा अपमान होईल. मुळात आता आपण लंका दहनाच्या प्रसंगाकडे जातोच आहे. तर तिथे आपल्याला हनुमंताचे जे डिप्लोमॅसी किंवा डिप्लोमॅटिक स्किल्स आहेत ते खूप छान पद्धतीने समजतात आणि वाल्मिकी रामायणात तो खूप सुंदर त्याच्यावर चॅप्टर आहेत. म्हणजे हे मला एक कोट करायचं आहे की डॉक्टर एस जयशंकर आहेत जे आपले फॉरेन अफेअर्स मिनिस्टर, तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की डिप्लोमॅसीमध्ये माझे 2 रोल मॉडेल्स आहेत, एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे हनुमंत. तर त्यात हनुमंत का आहेत ते का म्हणतात ते आपल्याला या प्रसंगातून कळतं. मुळात जो लंकेला जी आग लावलेली आहे ना ती अख्खी लंका जाळलेली नाही किंवा जाळून भस्म केलेली नाहीये. तशी केली असती तर युद्ध करण्याचं काही कारणच नव्हतं. काही स्ट्रॅटेजिक लोकेशन जाळलेत आणि ते रावणाचा जो महाल आहे त्याच्या आजूबाजूचे जे मंत्र्यांचे महाल आहेत किंवा कॉमन लोकांचे जे महाल आहेत ते जाळलेले आहेत. म्हणजे त्यांनाही जाणीव व्हावी, कारण त्यांची जी संस्कृती आहे राक्षसांची ती म्हणतात राजा काय करायचं ते करेनात, आम्हाला काय फरक पडतो, आमचं तर दररोजचं चाललंच आहे. नाही, असं नाहीये. राजानी जर का एखादी चोरी केली तर तुमच्याही घराला आग लागते, हेही लक्षात यायला पाहिजे. म्हणून ते तिकडे तो स्ट्रॅटेजी ती केलेली आहे. मुळात
रावणाने जे नाही करायला पाहिजे ते केलं, म्हणजे त्याच्या शेपटीला आग लावून त्याला शहरामध्ये फिरवलं. ह्याच्याने काय झालं, हनुमानाने अख्खी लंका बघितली, कुठे कुठले महाल आहेत, कुठे काय स्ट्रॅटेजिक लोकेशन आहेत, आर्मरही कुठे आहेत त्यांची सगळी बाहेर लावलेली, किंवा बाकी वेपनरी ही त्यांची नक्की कुठे आहे, बॅरॅक्स कुठे आहेत, हे सगळं हनुमानाने बघितलंय. आणि ते सगळं बघून काही असे जे मोक्याचे पॉइंट्स आहेत ते जाळून टाकलेले आहेत. आणि ते करून ज्या वेळेला तो परत आलेला आहे ना, परत आल्यावर त्यांनी सुग्रीवाला अख्खा मॅप दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय की 4 दारं आहेत, कुठल्या दारावर आपल्याला आक्रमण करून आपल्याला काय मिळणार आहे, किंवा कुठले पॉइंट्स कुठे आहेत, आपल्याला पहिलं टार्गेट काय करायचं आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला तो राजमहालात उभा आहे त्यावेळेला सुद्धा त्यांनी कॉन्व्हर्सेशन्स ऐकलेत. विभीषणमुळे ज्या वेळेला परत पहिल्यांदा येतो रामाकडे, सगळे लोक म्हणतात हा माणूस रावणाचा भाऊ आहे, आपल्याला नको. हनुमंत एकटेच असतात, कारण हनुमंतांनी बघितलेलं आहे की विभीषण कसा वागतोय, रावणाशी कसा बोलतोय. एकटेच जे म्हटलेत नाही विभीषण चांगला आहे, तो आपल्या बाजूनीच यायला पाहिजे, आणि ते रामाने ऐकलेलं सुद्धा आहे. तर हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी ह्या लंकेतल्या हनुमानाने बघितल्यात. म्हणजे मुळात समर्थ रामदास पण जे म्हणतात उत्तम दास असावा तो हनुमंतासारखा, आणि तो त्यांनी केलं. म्हणजे सांगितलेल्या कामापेक्षा की सीता आहे की नाही किंवा कुठे आहे सीता हे बघण्यापेक्षाही लंका कशी आहे, लंकेत किती दार आहेत, हे सुद्धा सगळं बघितलेलं आहे. आणि इतकं सगळं नॉलेज हे आपल्या राज्याकडे परत तो घेऊन आलेला आहे. तर हा अख्खा लंका दहनाचा प्रसंग हा येतो. ते सगळं दहन झाल्यावर तो परत सीता ठीक आहे ना बघायला पण जातो. कारण बरीच नासधूस केलेली असते, त्यात काही लोकांना मारलेलं सुद्धा असतं त्यांनी. बर, बुद्धिमत्तां वरिष्ठम हेच म्हणायला हरकत नाही. आता एवढं सगळं झालं, मग नंतर आपण येतो शेवटी तो राम आणि रावणाचं नेमकं युद्ध कसं झालं. त्या युद्धामध्ये आपण रिअलिझम शोधला पाहिजे, कारण काव्यात एक्झॅजरेशन आलंच. वानर सेनेत 10⁻70 वानर असं डिस्क्राईब्ड आहे. ते जर आपण लिटरली घेतलं तर आपल्याला अख्खी पृथ्वी कमी पडेल तेवढी माणसं मावणार नाहीत. तर ते साहजिक आहे, ते एक्झॅजरेशन आहे, भरपूर आहे तसं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा ते त्या यंत्रांनी सेतू बांधून जातात लंकेमध्ये, तेव्हा एका डोंगरावर ती अख्खी सेना थांबलेली असते. या डोंगरावरच संजीवनी त्यांना लोक आणून देतात. आणि तसंच जेव्हा ते युद्ध चालू होतं तेव्हा विभीषण परत येतो. आता हे त्या हनुमानाच्याच इन्साईटमुळे रामाला की विभीषणावर माझा विश्वास आहे, कारण मी मंत्रिमंडळात गेलोय आणि एकच व्यक्ती होती ज्याचं ओपिनियन थोडं लॉजिकल होतं, तो होता विभीषण, हु वॉज प्रोव्होकेटिंग फॉर द वॉर, अगेन्स्ट द वॉर, की तू सीतेला देऊन टाक परत. त्यामुळे राम विभीषणाला परत घेतो, जरी बाकी सगळे वानर म्हणतात की ह्याला आपण मारून टाकू, ह्याच्यावर अजिबात विश्वास नाही. आणि मग विभीषण त्याला प्लॅन सांगतो की ठीक आहे, या दारातनं तुम्ही अटॅक केला तर खूप अवघड जाईल, इकडे त्याचे सगळ्यात उत्तम सेनापती आहेत, तुम्ही पूर्वे दिशेने किंवा पश्चिम दिशेने सुद्धा प्रयत्न करा, पण उत्तर दिशेने पूर्ण सेना नका पाठवू. तिथे मग राम सेनेचं नीट सेनेला डिवाइड करतो. काही सेनेला अंगदा सोबत पाठवतो. अंगद म्हणजे वालीपुत्र. अंगदाला आपल्याला अख्ख्या त्या प्रसंगाचा हिरो म्हणायला हरकत नाहीये, कारण वालीमध्ये जेवढं कौशल्य होतं तेवढंच अंगदामध्ये होतं. वानरांच्या हातात तलवारी सुद्धा नव्हत्या, भाले सुद्धा नव्हते. ते राक्षसांना मारायचे आधी आणि मग त्यांच्या इथलेच शस्त्र उचलायचे. आणि म्हणूनच ते म्हणजे ते पूर्णतः वानर त्यांचे कल्चर एम्ब्रेस करायचे. पण काही राक्षसांकडे भिंतींवरच्या धनुष्यबाण होते, जास्तीत जास्त राक्षसांकडे तलवार आणि भाले होते. आणि असं ते युद्ध चालू होतं. सुरुवातीला वानरांवर खूप अटॅक्स होतात, ते खूप त्यांचे नंबर्स कमी कमी होत जातात. पण जेव्हा अंगद, हनुमान, लक्ष्मण हे त्यांची सेना घेऊन पुढे जातात आणि राम त्याचे जेव्हा एक्सप्लोजिव्ह ॲरोज जे असतात, आता एक्सप्लोजिव्ह ॲरोज इज नॉट न्यूक्लिअर वेपन्स, ते साधे एक्सप्लोजिव्ह ॲरोज आहेत जे एका वेळेस 5 ते 7 लोकांना संपवू शकतात, कारण ते फुटतात, ते विस्फोटक आहेत, ऑन इम्पॅक्ट फुटतात असं म्हणतात. ते रथाला जरी लागला तरी सारथी पण मरणार, तो घोडा सुद्धा मरणार आणि त्याच्यावरचा राक्षस सुद्धा मरणार. सो असे ते डिस्क्रिप्शन आहे. आणि वेगवेगळ्या अस्त्रांनी युद्ध चालू होतं. रावणाचे त्रिशिर, अकंपन अशा वेगवेगळ्या राक्षसांना एक एक करून सगळे संपवतात. शेवटी येतो रावणाचा मोठा भाऊ कुंभकर्ण, कुंभकर्णाला सुद्धा संपवतात आणि रावण येतो. पण या सगळ्यामध्ये जसा अंगद हा रामाच्या सेनेतला सगळ्यात तगडा योद्धा, तसा रावणाच्या सेनेत असतो मेघनाथ, रावणाचा मुलगा. मेघनाथाचाच दुसरं नाव इंद्रजित, कारण त्यांनी इंद्राला संपवलेलं आहे, हरवलेलं आहे. आता हा इंद्रजित ह्याच्याकडे स्वतःचं विमान आहे.
तो ढगांमधनं मारतोय. आता विमान काय ती वेगळीच कन्सेप्ट आहे, आपल्याला वाटतं तसं विमान नाही येत, पण तो ढगांमधनं मारतोय आणि त्यामुळे त्यांना कळत नाहीये हा कुठे. त्याचं विमान हे ढगांमध्ये, ढग आहे का विमान हेच कळत नाही. आणि तो रामाला आणि लक्ष्मणाला एका पॉइंटला संपवतो. ते बेशुद्ध पडतात, त्याला गर्व होतो की मी जिंकलो, आणि परत येतात घेऊन. ह्याच्यात मग नंतर कळतं की ते फक्त बेशुद्ध पडले होते, ते संपले नाही आहेत. तरी सीतेला सांगायला जातात ते. रावण सीतेला घाबरवायला जातो, म्हणतो हे बघ मी रावणाचं डोकं आणलंय. ते एक प्रोस्थेटिक डोकं असतं, जे रावणाकडे एक माणूस असतो जो हे बनवतो, तो दाखवतो हे बघ मी रामाचं डोकं आणलंय. हे डोकं बघून आता तुला माहितीये तुझा जो पती आहे तो संपलेला आहे, तर आता तरी माझं ऐक, आता तरी चल माझ्यासोबत. आणि सीता तेव्हा तिचा जीव संपवणार असते, कारण त्याच्यासोबत जाणं हा प्रश्नच नसतो. तसंच सेनेसोबत पण ते करतात. सीतेचं डोकं बनवून मेघनाथ यांना दाखवतो, किंवा आणि एक राक्षसीण पण आणतो जी साधारण सीतेसारखी दिसते. तिला आधीच मारून आणतो का तिकडे जाऊन त्यांच्या समोर मारतो हे कळत नाही, पण ते बघून सुद्धा रामाला धस्स होतं. पण विभीषण त्याला तिकडे सांगणारा असतो. तसं सीतेला हनुमानाने सांगितलेलं असतं की राम जिवंत आहे, आणि रामाला विभीषण सांगतो की सीता जिवंत आहे, रावण असं करणार नाही, तो खूप शत्रूंना असं करतो. यात एक लक्ष्मणावर संशय येतो की लक्ष्मणाने रात्रीमध्ये मेघनाथाला का मारलं, लपून का मारलं. रामायणाच्या युद्धात महाभारतासारखे रूल्स नाही आहेत की रात्री संपणार आणि सकाळी. ते एक प्रॉपर युद्ध आहे, ज्यात जितके जास्त वार करू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. मेघनाथ बऱ्याच वेळा एवढ्या कपटाने त्यांना मारतो, तर साहजिकच आहे असा काही विकृत धर्म लक्ष्मण फॉलो नाही करत. त्याला ज्या क्षणी कळतं की मेघनाथाचं आत्ता लक्ष नाहीये, त्या क्षणी तो आक्रमण करतो आणि मेघनाथाला संपवतो. असं हे युद्ध पुढे जातं. राम शेवटी रावणाला संपवतो, तिकडे तो ब्रह्मदंड सुद्धा वापरतो. ब्रह्मदंड आणि ब्रह्मास्त्र हे वेगळे आहेत. ब्रह्मदंड ह्याला असं अस्त्र सांगितलेलं आहे, ते सोडलं की अख्खं आकाश तेजोमय होतं. म्हणजे ते कुठल्या लेवलचं अस्त्र हे आपण बघू शकतो, पण तरी ह्याला लगेच न्यूक्लिअर वेपन डिक्लेअर करायची गरज नाही. ते खूप जास्त विस्फोटक असं अस्त्र आहे जे राम सोडतो, आणि रावणाचा वध झाल्यावर तो त्याची अस्त्र कलेक्ट सुद्धा करतो परत. आणि तेव्हा विभीषणाला तिथल्या तिथे रावणाचा वध झाला राजा बनवतात. कारण काय, रामाला माहिती आहे राक्षस जरी हरले तरी आता ते त्याचं ऐकणार नाहीत, कारण त्यांनी आत्ताच संहार केलाय त्यांचा. सो विभीषणाला लगेच राजा बनवतात. मुळात ही विभीषणाच्या राज्याभिषेकाची गोष्ट इंटरेस्टिंग आहे, कारण ते आधीच सगळ्यात पहिले ज्यावेळेला विभीषण रामाला भेटतो रामाला त्यावेळेलाच त्याचा राज्याभिषेक केलेला असतो की आमच्यासाठी लंकेचा राजा तू आहेस. सो तिकडे राक्षसांसमोर होतो ते, आणि मग सीतेला सांगा. आणि इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी रावणाच्या बिंबीमध्ये जो मारायचं असतं शस्त्र, तर ते वाल्मिकी रामायणात कुठेही येत नाही. ते जे अस्त्र आहे तर त्याच्या छातीमध्ये त्याचा हृदयाचा नाश होतो रावणाचा असं सांगितलंय, आणि तो परत म्हणजे तो जो बाण आहे तो जमिनीमध्ये जाऊन रुततो असं मेन्शन केलेलं आहे. तर बिंबीचा जो उल्लेख आहे तो सगळा लेटर ॲडिशन्स आहेत. फॅक्ट अशी आहे की तो जो बाण, तो धनुष्य, तो महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर झालाय, कारण अगस्त्य मुनींचं आश्रम हे पंचवटी मधले. आता आपण असं ऐकलंय की राम सेतू बनवताना दगडावर रामाचं नाव लिहिलं होतं आणि त्यामुळे ते दगड तरंगले. मग ऐतिहासिक रामायणाच्या दृष्टिकोनातून हे कसं आहे, म्हणजे नेमकं काय आहे? अगदी उत्तम प्रश्न आहे. कारण ही जी गोष्ट आहे की रामाचं नाव दगडावर लिहिलं, ते पाण्यात टाकलं, ते तरंगलं आणि अख्खी ती सेना त्याच्यावरनं गेली, तो पूल बंधून वगैरे, तर ती जी सगळी ती गोष्ट आहे ती वाल्मिकी रामायणात येत नाही. वाल्मिकी रामायणात खूप वेगळी गोष्ट येते आणि खूप सायंटिफिक गोष्ट येते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स कवितेचे अलंकार त्याच्यामध्ये आहेतच, पण रामांनी 4 दिवस त्या समुद्राचं निरीक्षण केलंय. त्याच्यानंतर मोठे मोठे ताल वृक्ष, अर्जुन वृक्ष, आजूबाजूला असलेले बरेच वृक्ष हे तिकडे तोडून आणले गेलेत. मोठे मोठे दगड हे तिथे ट्रान्सपोर्ट केले गेलेत त्या कोस्टलाईनवर, आणि ते कसे तर यंत्रांच्या साह्याने, हे श्लोकामध्ये यंत्रेनं परिवहंतीचं असं आपल्याला तो श्लोक मिळतो. यंत्र म्हणजे खूप मोठे CNC मशीन्स आणि असं इमॅजिन करू नका. साधी लिव्हर पुली सिस्टीम जरी असेल त्यांच्याकडे तरी हे ट्रान्सपोर्टेशन शक्य आहे. त्याच्यानंतर या वानरांनी ते दगड त्या वेलींनी बांधलेले आहेत, त्या लाकडांवरती टाकलेले आहेत, आणि एक
कुठल्या लेअर खाली कुठल्या लेअर वर असं सगळं खूप डिटेलमध्ये वाल्मिकी रामायणात दिलंय. आणि हा सेतू हा त्यांनी बांधलेला आहे तिकडे आणि तो 5 दिवसात बांधलाय असं सांगतात. आणि 5 दिवसात त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं तर 100 योजनं कव्हर केली असं सांगतात. त्याचे पण त्यांनी मेजरमेंट्स दिलेत की पहिल्या दिवशी 14, दुसऱ्या दिवशी 20, मग 21, मग 22, मग 23 असे 5 दिवसामध्ये साधारण तो सेतू बांधलाय. वाल्मिकी त्याच्यावर हेही म्हणतात की जसा आकाशामध्ये स्वाती नक्षत्र तसा पृथ्वीवर हा नलसेतू. इथे सगळीकडे नलसेतू हा शब्द वापरलाय बरं का. रामसेतू हा खूप अलीकडचा शब्द आहे आणि असा तो बांधलाय. पण मग आता याचा अर्थ तू जो प्रश्न विचारलास की रामाचं नाव दगडावर, मग ती गोष्ट खोटी का? तर अजिबात नाही. तर त्या गोष्टीच्या मागचं इंटेन्शन आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ती गोष्ट बऱ्याच पुराणांमध्ये वगैरे आली आणि पुढे ती तुलसीदासांच्या रामचरितमानसामुळे आपल्यापर्यंत ती पोहोचली. तर त्या गोष्टीचं इंटेन्शन हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं ऐतिहासिक रामायणामध्ये राम हा मनुष्य आहे, रामचरितमानसात राम हा पूर्णपणे भगवंत आहे. जर रामाचं नाव हे दगडावर लिहून तो दगड जर पाण्यात तरंगत असेल तर तुमच्या आमच्या मुखावर रामांचं नाव लिहिलं असेल, आपल्या चित्तावर कोरलं असेल, तर आपण हा भवसागर पार करून जाणार नाही का? तर अशी संकल्पना आहे ती. आणि ती संकल्पना ही त्या ग्रंथामध्ये आपल्या समोर आलेली आहे. तर ती त्याच अर्थाने आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणून भक्तीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही बाकीची रामायण वाचणं गरजेचं आहे. ऐतिहासिक पर्स्पेक्टिव्हने वाल्मिकी रामायणात तो एक इंजिनिअरिंग एफर्ट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग एफर्ट आहे. आता रावणाबद्दल तुम्ही एवढं सगळं सांगितलंच, पण आम्ही रावण असा बघत आलो की त्याला 10 तोंड आहेत. मग खरंच त्याला 10 तोंड होती का? ही जी वर्णनं आहेत ती जास्तीत जास्त वर्णन ही काव्यास्पद आहेत. यात असे पण येतात की दशरथ म्हणतो मी 60,000 वर्षांचा आहे, जसं रावणाला 10 तोंडाचा 20 हातांचा म्हणतात, कुठे कुठे 64 हात आहेत हे सुद्धा म्हणतात. पण कुठेही युद्धात असा उल्लेख नाही की त्यांनी 7वी मान डावीकडे वळवली किंवा 8व्या हाताने धनुष्य उचललं. एकच फिजिकल वर्णन येतं याचं, ते म्हणजे तो रथात असताना रामाला कळत नाहीये की तो डोक्यावर वार करतोय, पण तरी तो डोकं वर करून कसं बघतोय रावण. आणि या डिलेमाला किंवा हा जो प्रश्न पडतो त्याच्यावरनं लोकांनी कन्क्लूड केलं, ट्रान्सलेटर्सनी किंवा कॉमेंटेटर्सनी, की रावणाला कदाचित 10 तोंड असतील. पण तसं नाहीये. ती 10 तोंड 10 विद्या किंवा वेगवेगळ्या पोएटिकली त्याचं डॉमिनियन दाखवतात की 10 दिशांमध्ये त्याची भीती आहे सगळ्यांना. आणि हे आपण काव्यास्पदच घेतलं पाहिजे. म्हणजे दशग्रीव हा शब्द बऱ्याचदा वापरतात आणि तो त्याच्या सिंहासनावरती पण तो ज्याला आरूढ असतो तेव्हा पण वापरतात. तर ते त्याला हेडगेअर आहे का किंवा ते त्याच्या मागे काही आहे का, तर ते पण असू शकतं. कारण ज्यावेळेला हनुमंत रावणाला बघतात त्यावेळेला रावण झोपलेला असतो आणि तो त्यावेळेचं जे वर्णन आहे ते 1 तोंड 2 हात असंच वर्णन आहे. आणि मुळात लक्षात घे की राक्षस ज्याला आपण म्हणतो ती माणसं आहेत बरं का. हे एक सांगायचं राहिलं की वाल्मिकी रामायणात राक्षस ही माणसंच आहेत तुमच्या आमच्यासारखी. कॅनिबल्स आहेत ते, नरभक्षक, बाकीच्यांना खातात असे आपल्याला अजून सुद्धा दिसतात. साऊथ अमेरिकेत आहेत काही, सेंटिनल आयलंड्सवर आहेत, पण माणसंच आहेत. येस. एक डिस्क्लेमर आम्ही युजली कार्यक्रमात पण घेतो की आम्ही प्रभू श्रीरामांना कार्यक्रमात राम असा उल्लेख करतो. तर ते कुठं तो एक श्रद्धेचा अधिकार आहे म्हणून आम्ही करतो. लहानपणापासून आपण राम, रावण, लक्ष्मण असंच म्हणत आलेलो आहोत आणि तसंच एक फ्लो ऑफ लँग्वेज आपली तशीच आहे म्हणून करतो. त्यांनी कुठेही अनादर करण्याचा उलट भावना नाहीये. उलट रामाला आपल्या अजून जवळ आणून आपण त्यांचे खरे क्वालिटीज कसे ॲब्झॉर्ब करू शकू यासाठी आम्ही हे करतो. तर येस, हे सांगायचं होतं, महत्त्वाचं आहे. मग आता आपण रामाच्या वनवासाची गोष्ट तर ऐकतोच, मग कैकेयीने रामाला वनवासात का पाठवलंय? कैकेयीची आणि मंथरेची गोष्ट पण आपण ऐकलेली आहे. कैकेयीचं प्रचंड प्रेम असतं रामावर. 1-1.5 तासाचा संवाद वाल्मिकींनी साधारण 3 ते 4 सर्गांमध्ये म्हणजे चॅप्टर्समध्ये घेतलेला आहे. काय आहे त्या संवादात? त्या संवादात आत्ता आपण शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कारण ब्रेन वॉशिंग 101 असा जर क्लास घ्यायचा ठरला ना तर तो तिकडनं आहे. मंथरा ही लहानपणीपासून कैकेयीला मोठं केलेलं आहे तिने. लग्न झाल्यावर मंथरा ही अयोध्येला आलेली आहे कैकेयी सोबत तिची काळजी घ्यायला. सो तिच्या माहेरची ती दासी आहे आणि आई सारखीच आहे तिच्यासाठी मंथरा. आणि जेव्हा ती येते तेव्हा ती एक 6 स्टेजेसमध्ये मॅनिप्युलेशन करते कैकेयीचं. कसं ते आपण बघू. स्टेप 1 ती करते म्हणजे पॅनिक इंड्यूस करते. ती बातमी कैकेयीला कळायच्याच आधी की रामाचा राज्याभिषेक आहे, ती म्हणते तुला माहितीये का काय होणार आहे, आभाळ कोसळणार आहे, तू मरणार आहेस, तुझा पुत्र मरणार आहे.
आधीच तिला अशा स्टेटमध्ये टाकते की कैकेयीला कळतच नाही नक्की काय होतंय. हे आपण उदाहरण आज कसं बघायचं तर जेव्हा स्कॅम कॉल्स येतात ते पहिले म्हणतात की तुमची ही ट्रान्झॅक्शन झाली आहे, 40,000 रुपये तुमच्या अकाउंटमधनं गेलेले आहेत किंवा 4 लाख गेलेले आहेत, पटकन डिटेल्स द्या म्हणजे आम्ही बँकचं अकाउंट बंद करू, आणि देऊन जातात लोक. स्टेप 2 म्हणजे ते जातात आणि तिचे जे आत्ताचे असलेले सिस्टम्स आहेत ज्याच्यावरती विश्वास ठेवते ती कट करून टाकते. मंथरा ती म्हणते तू जर राजाकडे गेलीस ना तो तुला कढीपत्त्यासारखा टाकून देणार आहे, कारण त्यांनी तुझा सगळा वापर केलेला आहे. तू कौशल्यापेक्षा सुंदर आहेस, तुझा वापर झालेला आहे. आता जेव्हा राज्याभिषेक आला तेव्हा बघ रामाचा राज्याभिषेक होतोय, तो तुझ्या पुत्राचा नाही होते. आणि तू भरताकडे गेलीस तर त्याला तर काही कळणार नाही, कारण तो कपटी नाही आहे ना रामासारखा. तुला काय वाटतं का राजाने एवढ्या लवकर केलेलं आहे हे? एका दिवसात राज्याभिषेक तुला कळायच्या आधीच तो होणार होता. सो कैकेयी नॉर्मली संकटात कोणाकडे गेली असती? पतीकडे गेली असती, मुलाकडे गेली असती. त्यांच्याकडे नको जाऊस कारण त्यांना कळत नाही आणि ते तुझे शत्रू आहेत. तिच्या सिस्टम्स कट करून टाकले. हे आपण आत्ताचं एक्झाम्पल घेतलं तर बघू शकतो वर्कप्लेसमध्ये जेव्हा हॅरॅसमेंट होते, बुलिंग होतं, तेव्हा ते जनरली सांगतात तू जर हे HR ला सांगितलंस तर ते पहिले तुला फायर करतील, कारण कंपनीचं ब्लेम तुझ्यावर आहे ना. तसंच तू राजाकडे नाही जाऊ शकत. सो तिचे आधार सगळे कापून टाकलेले आहेत. मग तिला म्हणते की हे सगळं तुझी चूक आहे, हे सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी ही कैकेयीला देते. का तर लहानपणीपासनं तू भरताला त्याच्या मामाकडे पाठवतेस, त्यामुळे डोळ्यात कोण येतो? राम येतो. सगळ्यांना कोण आवडणार? राम आवडणार. लक्ष्मण शत्रुघ्नाचा तर काही प्रश्नच येत नाही, ते तर धाकटे भाऊ आहेत. पण रामाच्या फक्त 12 तासांनंतर भरताचा जन्म झालाय, त्याचा पण राज्यावर तेवढाच अधिकार आहे. आणि तुझ्यामुळे आज तो संकटात आहे, कारण मला माहिती आहे राम कसा आहे. राम ज्या क्षणी सिंहासनावर बसेल ना पहिली भरताची सोय करेल. तो अयोध्येत पोचणारच नाही ग, कारण तू कधी बघितलंयस का 2 भावंड एकत्र राज्य करताना? नाही, इतिहासात नाही आहे ते. त्यामुळे भरताचा जीव जर वाचवायचा असेल तर तुझी चूक सुधार आणि काहीतरी कर. कैकेयी अत्यंत गिल्टमध्ये येते, तिला कळत नाही काय करायचं ते. ती सांगायचा प्रयत्न करते का ग पण रामाचं प्रेम आहे माझ्यावर, रामाची तर सगळ्यात आवडतीची आई मी आहे, तो माझ्यासोबत जास्ती बोलतो, हे पण सांगते ती. पण मंथराने तिला असं सांगितलेलं असतं की तुला कळत नाहीये, तुझ्यापर्यंत बातमी न पोचायचं कारणच हे की हा सगळा त्यांचा प्लॅन होता. तुला दिसत नाहीये का जेव्हा तू जाऊन राजाला हे सांगशील ना तेव्हा तो तुला विकत घ्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय? तुला रत्न देईल, तुला साड्या देईल, तुला काय काय देईल. साडी हा उल्लेख नाहीये पण वस्त्र देईल, आणि म्हणेल की काही बोलू नकोस. पण तुला हे ऐकायचं नाहीये. तुला मिळालेले 2 वर जे आहेत, जेव्हा तू राजाचं रक्षण केलं होतंस एका युद्धात, ते वापरायचे आहेत आणि भरताला राज्य मिळवून द्यायचंय. बर तिला ह्याचं गिल्ट नको यायला म्हणून हे पण म्हणते बरं हे करण्यात तुझी काही चूक नाहीये. तू भरताला फक्त 14 वर्षे राज्य देतेस, कारण तू भरताला त्याच्या मामाकडे काही वर्ष पाठवलेस. सो भरताला तू फक्त एक इक्वल चान्स देतेस राज्य करायचा. मग रामाला येऊ दे ना परत, मग ठरवेल प्रजा. सो तू जे करतेस ते बरोबर करतेस आणि तुला आता हेच करायचं आहे. हाच एक उपाय आहे. अशा वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ, म्हणजे ही स्टेप 3 ही स्टेप 4 होते ऑफ मॅनिप्युलेशन. कैकेयी एका तासात कन्व्हिन्स होते आणि ती मग म्हणते आता बघ तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत, रामाला वनवासात पाठव किंवा स्वतःच वनवासात निघ, पटकन केकय राज्यात जा, म्हणजे तुझ्या माहेरच्या राज्यात. भरताला घे आणि वनवासातच जा तुम्ही, कारण रामाचा राज्याभिषेक झाला तर तुम्ही अयोध्येत काही शांततेत राहू नाही शकणार आहे. इनफॅक्ट राहूच नाही शकणार आहे. भरताचा मृत्यू हा निश्चित आहे जर राम राजा झाला तर. आणि ही तुझी चूक आहे. या मॅनिप्युलेशन नंतर आता तुम्ही सांगा की कैकेयीकडे एक फुल कॉज असतो की का आपण रामाला वनवासात पाठवतो, आणि तिला कुठेही गिल्ट नाही आहेत. तिला हे पण सांगितलंय कोण काय बोलेल, लोक शिव्या देतील, जे देणारच आहेत, पण तुला हरायचं नाहीये, तुला ठाम राहायचंय. आणि या सगळ्याच्या सेंटरला राम आहे जो जाणारच. हे मॅनिप्युलेशन झाल्यावर गोष्ट हीच कैकेयी राजाला सांगते, म्हणजे सांगते मला 2 गोष्टी हव्यात. भरत राजा झाला पाहिजे रामाच्या ऐवजी, आणि राम वनवासात 14 वर्ष. वनवासात पण कुठे? दंडकारण्यात. आणि ही गोष्ट जशीच्या तशी होते. राजा पण तिला रत्न देतो, म्हणतो अगं असं काय करतेस, मग थोडा चिडतो, मग ओरडतो, मंत्री येऊन ओरडतात, ती ऐकत नाही, कारण तिच्या डोक्यात ते लूप चालू झालेलं आहे. आणि असं आपण ब्रेन वॉशिंग आज सुद्धा बघू शकतो लोकांचं होतं.
ते आपण कोअर्स्ड मॅरेजेसमध्ये बघू शकतो की कसं जे धर्मांतर करतात लोक लग्नामध्ये ते कसं करत असतील आधीच सांगून ठेवतात, तुझे आई बाबा खूप बोलतील तुला, म्हणजे काय ते तुझे शत्रू आहेत म्हणून बोलतात. या गोष्टी आपण रामायणातनं शिकू शकतो, वाल्मिकी रामायणातनं, कारण त्या तशाच्या तशा सांगितलेल्या आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग राम लगेच निघाला त्या क्षणी? रामाचा निर्णय हा लगेच होतो, पण त्याच्या अवतीभोवती जी लोक असतात ते मात्र एथिकल डिलेमामध्ये येतात. लक्ष्मणाचे वाक्य म्हणतो, मारून टाकीन त्या राजाला आणि मारून टाकीन त्या आईला जे तुझ्या सोबत हे करतायत, जे तुझ्यासोबत कपट खेळतायत, तू फार भोळा आहेस रे, तुला कळत नाही. कौशल्याची प्रतिक्रिया ती म्हणते, अरे राज्याच्या बाहेरच एक गाव आहे, ते राजाने माझ्याकडे सोपवले, आपण तिकडे कुटी बांधू ना, तोच तुझा वनवास, मी काळजी घेते तुझी. सो ती लूप होल शोधते. लक्ष्मण सिस्टीमच्या अगेन्स्ट चाललाय. भरत पण लूप होल शोधतो. तो म्हणतो, आईने राज्य मला दिलं ते मी तुला देतो, घे परत. किंवा राजा म्हणतो, मला टाक तुरुंगात आणि कर राज्य, दशरथ म्हणतोय. हे लूप होल्स सोडून किंवा स्वतःसाठी जी डिसिजन आहे ती सगळी सोडून तो त्यांना एकच म्हणतो, जर मला राजा झाला तेव्हा तुम्हाला आनंद, मी जेव्हा राजा होणार आहे असं ठरलं तेव्हा तुम्हाला आनंद झाला, आई तुला आनंद झाला की तू राजमाता होणार आहेस, लक्ष्मणा मी तुझ्याकडे आलो की आपल्या राज्याची एकत्र सांभाळायचं राज्याला, तुला पण आनंद झाला. आता त्याच राजाने असा निर्णय दिलाय की मी वनवासात चाललोय, तर ही हिपोक्रेसी कशाला? तर असा का वागतोयस तू की आता त्या राजालाच मारून टाकू? तरी तुझ्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे की ती डिसिजन सुद्धा तेवढ्याच आनंदाने ऍक्सेप्ट करायची. हे म्हणून राम वनवासात निघतो. त्यात वशिष्ठ म्हणजे कुलगुरू हे कैकेयीला म्हणतात, राम वनवासात जाणार असं जर असेल तर सीता ही राणी होणार, भरताचा प्रश्नच येत नाही. आणि ही कल्पना किंवा हे डायलॉग्सच तिकडे येतात, त्यांनी आपल्याला जाणवतं की ती संस्कृती केवढी पुढे गेलेली होती. असं वाटतं आपल्याला कधी कधी की फक्त राजांच्या बद्दलच ऐकतो आपण, पण तसं नाहीये. इकडे वशिष्ठांसाठी जे ऍक्च्युली वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट मिनिस्टर्स ते प्रपोज करतात की सीता राणी होणार, भरताचा काय प्रश्न आहे? पण सीता ही एकटीच असते जी या सगळ्यांसोबत नसते. राम जेव्हा तिला कळवतो की मी वनवासात जायचंय, मला शिक्षा मिळाली किंवा वनवास मिळालाय मला, ती विचारते कधी निघायचं. ती राजाच्या सोबत बंड नाही, ती आपण काय करायचं काही रडायचं नाही, मी तुझ्यासोबत येणार एवढं नक्की. आणि म्हणून वाल्मिकी त्यांना म्हणतात की हे साक्षात लक्ष्मीनारायणाचंच जोडपं आहे. तेव्हाचा हा प्रोवर्ब आहे. लक्ष्मीनारायणच्या वेळी ते म्हणतात विष्णुश्रिया, पण आपण जे म्हणतो लक्ष्मीनारायण, अशा उपमामधनं वाल्मिकी त्याला विष्णू आणि लक्ष्मी ह्या हे देतात. आणि असे ते वनवासात निघतात. बरं, ते वनवासात जसं दाखवतात सिरियल्समध्ये तसं हात हलवत नाही जात. त्यांच्याकडे पेटारे असतात मोठमोठे, त्या पेटाऱ्यांमध्ये शस्त्र असतात आणि सीतेसाठी राजवस्त्र सुद्धा असतात. कारण वनवास हा रामाला मिळालाय, लक्ष्मण हा त्याचा सेवक म्हणून येतो आणि दोघंही वल्कलं घालतात. पण सीता ही राजकन्या आहे आणि ती अयोध्येची राजकन्या आहे म्हणून ती राजवस्त्रांमधनच जाते. ह्याच्यात एक ॲड करायचा आहे पॉईंट की राजवस्त्र धारण करण्याच्या आधी सीता म्हणते की मी पण वल्कला धारण करीन. अख्खं त्याचे मंत्रिमंडळ आहे ते भडकतं. ते म्हणतात की हे आम्ही अयोध्येची कुलवधू अशी जाताना बघवणारच नाही आम्हाला, म्हणून तिने राजवस्त्रच धारण केली पाहिजेत. आणि इकडे एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे की हे जे वस्त्र धारण करतात ना वल्कलं, ते आपल्याला दाखवताना येलो कलरचे ऑरेंज कलरचे दाखवतात. ते ॲक्च्युली कृष्ण वर्णाचे ती वल्कलं आहेत ही पुढे वर्णन केले की ते दे आर लाईक व्हेरी डार्क ब्राऊन किंवा ब्लॅकच्या दिशेने जाणारी ती वल्कलं आहेत. अशा रंगाचे कपडे त्यांनी ते धारण केलेत वनामध्ये. सो हे आपल्याला पुढे कळतं की त्यांनी काय वस्त्र धारण केलेत, तर ही अशी केली आहेत. आता ते वनवासात गेले, मग तेथेच सीतेचं हरण झालं, मग ते कसं करण्यात आलं होतं? हां, तर आता वनवासात ज्या वेळेला गेले तो साधारण एक रूट आपल्याला जर काढायचा झाला तर पहिले ते अयोध्येतून बाहेर पडले आणि चित्रकूटावरती त्यांचा वास होता. चित्रकूटावरती भरत भेट झालेली आपल्याला वर्णन आहे. मग नंतर ते अजून साऊथला जायला लागले आणि दंडकारण्यात त्यांनी प्रवेश केला. दंडकारण्य म्हणजे साधारण आत्ताचा महाराष्ट्र, सदन मध्य प्रदेश आणि या उजवीकडचा सगळे जो काय सगळा प्रदेश येतो तो ते उत्तर कर्नाटकापर्यंत, तो सगळा दंडकारण्य. तिकडे त्यांना निवास करायचा होता असं सांगितलं होतं. तर पंचवटी नावाचं जी जागा आहे
आज आपल्याला नाशिकच्या जवळ ती दाखवली जाते. तर तिथेच गोदावरीच्या तटावर त्यांनी एक आश्रम बांधून ते तिथे 1 वर्ष राहिले. म्हणजे त्याच्या अलीकडे ते बऱ्याच ऋषींकडे वास्तव्य करत करत, शरभंग असतील किंवा सुतीक्ष्ण असतील किंवा अनेक ऋषींकडे ते वास्तव्य करत करत हे शेवटच्याच 1-2 वर्षांमध्ये अगस्त्य मुनींची भेट घेऊन हे त्या पंचवटीमध्ये जाऊन राहायला लागले. आता पंचवटी ही खूप अत्यंत सुंदर होती नगरी, परिसर. पण त्या परिसरामध्ये एक अशी गोष्ट होती की तो रावणाचा जो त्या भागातला जो काय म्हणता येईल जी प्रजा आहे किंवा जो एक सेना आहे ती त्या पंचवटीच्या आजूबाजूला स्टेशन्ड आहे. आणि तिकडे जो कमांडर आहे त्याचं नाव आहे खरं. आणि त्याच्याबरोबर आहे ती शूर्पणखा, ती रावणाची बहीण आहे. तर ती शूर्पणखा तिकडे येऊन तिला रामाच्या देहावर मोह होतो आणि ती रामाशी ज्या वेळेला बोलते किंवा मग पुढची आपण गोष्ट ऐकतो की लक्ष्मण शूर्पणखेचं हे नाक आणि कान असे तिथे कापतो. आणि मग नंतर ही शूर्पणखा जाते ती लंकेला की तुला रावणाला जाऊन ती सांगते की तुला जाऊन त्यांना पकडायचं आहे किंवा त्यांना त्रास द्यायचा आहे. त्यावेळेला एक मोठं तिथे युद्ध पण घडतं. ज्या वेळेला शूर्पणखेचं नाक आणि कान कापतात त्यावेळेला जो कमांडर आहे खरं नावाचा त्याला ज्या वेळेला ती सांगते तेव्हा युद्ध होतं रामाचं आणि या तिकडे असलेल्या स्टेशन आर्मीचं. राम सिंगल हँडेडली पूर्ण आर्मी संपवतो. त्याच्यानंतर ही रावणाकडे जाते आणि रावणाला सांगते की इतका मोठा नाश केलेला आहे आणि तुला जाऊन त्याचा बदला घ्यायला पाहिजे. पण मुळात ती एक पॉइंट खूप स्ट्रेस करून त्याला सांगते. ती इथे ज्या वेळेला रामाशी बोलत असते त्यावेळेला ती सांगते की तुझी जी पत्नी आहे ती अत्यंत विरूप आहे, कुरूप आहे, चांगली दिसत नाही, तर तू तिच्याबरोबर नको राहू, माझ्याबरोबर ये. रावणाला सांगताना ती सीतेबद्दल काय सांगते की मी अशी गंधर्व स्त्री बघितली नाही, किन्नर स्त्री बघितली नाही, यक्षिणी बघितली नाही जी हिच्या इतकी सुंदर आहे. ही साक्षात लक्ष्मी आहे आणि इतकी सुंदर स्त्री ही ज्याच्या शेजारी बसेल त्याचं कल्याणच होईल. हिची जागा त्या वनवासाच्या शेजारी नाहीये, हिची जागा तुझ्या शेजारी आहे आणि तू हिला पळवून आण, तू हिला तुझी पट्टराणी कर, तुझ्या शेजारी बसव. आणि मुळात ती सांगते पण अशी की मी गेलेच होते याच्यासाठी. ती म्हणते की तुझ्यासाठी ही छान पत्नी होईल असं मला लांबून दिसलं म्हणून मी गेले होते तिला आणण्यासाठी तुझ्यासाठी, पण मी गेल्यावरती माझं नाक आणि कान कापलं. सो हे दोघं जे भाऊ बहीण आहेत ते पण परस्पर त्यांना माहितीये की ह्याला मी काय सांगून तो काम करणार आणि हिला मी काय सांगून ही काम करणार. त्या दोघांना त्यांचे सेटिंग माहितीये. आणि मुळात तेच म्हणजे मी परत व्हॉट्सअप मेसेजेसचं जे म्हणतो की किती चांगला भाऊ आहे की शूर्पणखेसाठी हे सगळं त्यांनी केलं, तर ते दोघांनाही माहितीये की अरे ह्यांनी हे केल्यावर ते होणार आहे म्हणून. तर ह्याच्यानंतर रावण म्हणतो की अरे खरंच ती तितकी सुंदर आहे का, तर बघायला पाहिजे म्हणून तो जातो. तो मारीचाची मदत घेतो. ते जो सुवर्णमृगाचा सगळा जो प्रसंग होतो तो घडतो आणि मग तिकडे तो सीतेच्या त्या आश्रमाच्या बाहेर येऊन तो उभा राहतो. त्यावेळेला राम आणि लक्ष्मण तिकडनं लांब असतात. आणि आता इथे सिनेमामध्ये वगैरे आपल्याला दाखवतात की अशा काहीतरी वेली येत आहेत आणि मग त्यांनी सीतेला पकडलंय, पण मुळात रावण कुठेही सीतेला हात लावत नाही. असा सगळा साधारण तो प्रसंग रंगवला जातो. काही रामायणकारांनाच तो जो सगळा प्रसंग तिथे घडलाय जो वाल्मिकी रामायणात दिलाय तो बघवला नाही किंवा मुळात त्यांना तो लिहावासाच वाटला नाही, म्हणून त्यांनी खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये गोष्टी ऍड केल्यात की एक मग अग्नी आदल्या दिवशी प्रज्वलित केली जाते आणि त्याच्यामध्ये छाया सीता जाते आणि छाया सीता नावाची एक बाहेर येते, मग तिला रावण उचलून नेतो. पण हे सगळे नंतर ऍड केलेल्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या, कारण तो प्रसंगच खूप भयानक घडलाय की रावण तिथे जातो, रावण सीतेशी जे बोलतो तो तिच्या शरीराचं एक काय म्हणता येईल एक डिस्क्रिप्शन देतो तिकडे आणि ते ऍक्च्युली वाचून न बोलण्यासारखं डिस्क्रिप्शन आहे, ते वाल्मिकी रामायणात दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो तिला लिटरली उचलतो आणि उचलून तो तिला घेऊन जात असतो. म्हणजे हा जरा सेन्सिटिव्ह विषय आहे, घेऊन जाताना ती आरडाओरडा करते साहजिकच, तो तिला हातही उचलतो तिच्यावर. तर अशाही गोष्टी बऱ्याच घडतात. तो तिला विमानामध्ये त्याच्या ढकलतो आणि तो घेऊन तिला लंकेमध्ये जातो. तो असा साधारण हा प्रसंग तिकडे दाखवला जातो. त्याने अजिबातच हात लावला नाही किंवा असा तो किती सज्जन होता, हा सगळा प्रोपोगंडा आहे, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता एवढ्या सगळ्या याच्यात लक्ष्मण रेखा अशी एक गोष्ट सांगितली जाते, मग ती नेमकी काय आहे? लक्ष्मण रेखा म्हणजे गव्हाची किंवा तांदळाची लक्ष्मण एक रेख ओढतो आणि जातो. पण ती ना गोष्ट ही तुलसी रामायणाने पॉप्युलराइज केली. ती गोष्ट वाल्मिकी रामायणात नाहीये, पण एक रेखा नक्कीच आहे जी सीता ओलांडते. ती म्हणजे ती एका ब्रह्मचार्याचा अपमान करते. कोणाचा? तर लक्ष्मणाचा. कसा करते ती? आवाज जेव्हा ऐकू येतो मारीचाचा खूप लांबनं आलेला असतो, त्यामुळे कळत नाही की हा कोणाचा आहे नक्की. सीता म्हणते लक्ष्मणाला की जा बघ, तुझा भावाचं जीवन
जीवनाचा प्रश्न आहे. तरी लक्ष्मण जात नाही, लक्ष्मण हलत नाही. ती त्याला मग नंतर बोलायला लागते, तुला काळजी नाहीये का रे त्याची? तो हलत नाही. तो म्हणतो मला माहितीये तो सक्षम आहे, किती राक्षस आले. मगाशी सेना म्हणजे साधारण एक 30-40 राक्षसांची टोळी होती ती, त्यांना तो संपवू शकला. हा मारीच काय, ह्याला पण संपवेल तो. तेव्हा ती त्याला म्हणते की मला माहितीये तू का थांबलेस, तुला भरतानी पाठवले इथे राम त्याचा प्रतिनिधी म्हणून, आणि तुला बघायचं आहे की रामाचा बंदोबस्त होईल का नाही. आणि तुझे डोळे ते माझ्यावर आहेत ना, तुला राम तिकडे संपून हवाय म्हणून तू इकडे थांबलायस, म्हणून तू त्या युद्धात सुद्धा सहभागी नाही झालास, माझ्यासोबतच होतास गुहेत, जरी ती रामाची आज्ञा असते. हे शब्द बोलल्यावर सुद्धा लक्ष्मण हलत नाही. तो म्हणतो की तुझे बोलतेस ना, वनदेव देवी ऐकतायत, माझ्या मनात असं काहीच नाही आणि मी कुठे जाणार नाहीये, कारण मला एकच आज्ञा आहे, तुझं रक्षण. तेव्हा सीता शब्द बदलते आणि म्हणते जर तू आत्ता गेला नाहीस तरी मी आत्ताच्या आत्ता आत्महत्या करेन. आणि नंतर दोन्ही हात एकत्र घेते आणि जोर जोरात स्वतःच्या पोटावर मारायला लागते. लक्ष्मणाला रडायला येतं आणि तो मागे बघत बघत हिला काही व्हायला नको म्हणून तो निघून जातो. आता हा प्रसंग मेडिवल टाइम्समध्ये कदाचित लोकांना ऐकवणारही नाही, कारण त्यांनी रामाला, लक्ष्मणाला, सीतेला हे देवाच्याच दृष्टिकोनातनं बघितले. आणि म्हणून तो थोडा सौम्य करायचा, म्हणून लक्ष्मणाच्या हातातून एक रेखा होती जी सीतेने ओलांडली, अशा पद्धतीने तो केलेला आहे. पण वाल्मिकी रामायणात ती लाईन आहे जी सीतेने क्रॉस केली आहे लक्ष्मणाशी संवादात, आणि ती खरी गोष्ट आहे लक्ष्मण रेखेची. आणि तसंच जटायूचं जे युद्ध आहे, आता जटायू हा वानरांपैकी एक आहे, पण तो नक्की काय आहे ते आदित्य सांगेल. पण वाल्मिकी रामायणात ना ते युद्ध हे जमिनीवर होतं. पुष्पक विमान पार्क्ड असतं जमिनीवर, तिथे रावणाचा सारथी सुद्धा असतो जो ते विमान चालवतो, आणि जटायू तिकडे जमिनीवर बघतो त्यांना, आणि त्या विमानाच्या अशा पार्ट्सवर तो अटॅक करतो ज्यांनी त्याला उडता येणार नाही. पण शेवटी रावणाला जेव्हा एका हाताने युद्ध अवघड जातं तेव्हा तो सीतेला लांब ढकलतो आणि जटायूच्या हातांवर पायांवर असे वार करतो. जटायू हा फार वृद्ध आहे, रावण सुद्धा वृद्ध आहे, पण जटायू दशरथाच्या वयाचा आहे. तो तिकडे संपतो आणि रावणाला जेव्हा जाणवतं तर हा उभा नाही राहू शकणार, त्याला तसाच सोडून तो सीतेला तिकडनं ओढतो. तिथे सीतेला एक पळायचा चान्स मिळालेला असतो, कारण सारथी सुद्धा जटायू मारतो. सीता पळते पण रावण तिला पकडतो, ती एका झाडाला घट्ट पकडायचा प्रयत्न करते, तिला जोरात खेचून तो त्या विमानात फेकतो आणि विमान घेऊन जातो. हे ब्रुटल सत्य आहे वाल्मिकी रामायणात, आणि असं तिला लंकेत घेऊन गेलं जातं. आता एवढं संपूर्ण रामायण वाचल्यानंतर तुम्हाला राम हा कसा दिसतो? तुला कसा दिसतो रे? आपण रामाला वेगवेगळ्या रूपांमध्ये बघतो. सगळ्यात आधी तर माझं इंट्रोडक्शन हे कार्टूनने केलं होतं रामाचं. मला तो निळा राम ॲनिमेट केलेलाच आठवतो. पण आता वाल्मिकी रामायण वाचल्यावर आणि त्याला आपण एक क्रॉस रेफरन्सिंग करू भगवद्गीतेसोबत, तर आपल्याला जाणवतं की कृष्णाने जी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि ती व्यासांनी शब्दांमध्ये आपल्यासाठी महाभारतात थ्रू लिहिलेली आहे. तर हे प्युअरली थेअरी आहे, आणि महाभारतात आपल्याला त्याच्या अवतीभोवती लोक कशी वागतात ते दिसतं. पण भगवद्गीतेचं सार हे राम त्याच्या आयुष्यात आकलनात आणतो. आता हे कसं, कारण भगवद्गीता तर बरीच नंतरची आहे, कारण लोक तीच आहेत. कृष्ण आणि राम आपण एकच अवतार मानतो, विष्णूचेच अवतार मानतो. का तर जे कृष्ण सांगतो कसं वागावे तसं रामाने आधी वागून दाखवलंय. अध्याय 2 त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ कसं व्हायचं हे आपण बघतो. तेच आपण अयोध्याकांडात बघतो की जिथे रामाला वेगवेगळे ओपिनियन्स, खूप ऑप्शन्स येतात धर्म जोडायचे, तरी तो नाही तोडत. पण ऍट द सेम टाइम जिथे भगवद्गीता म्हणते की विकृत धर्म नाही पाळला पाहिजे, गरज नाहीये तिथे सुद्धा तुम्ही शांत बसून राहायचं, ह्याला धर्म नाही म्हणत. जे वस्त्र आकर्षणात झालं होतं तसं पण नाही करत. तो जिथे गरज आहे तिकडे डिप्लोमसी दाखवतो, वालीचा वध करतो, गरज असली तर युद्धात सुद्धा रात्री आक्रमण करतो, कारण त्याची गरज येते, कारण शत्रू कायम तुमच्यासारखाच साधा नसतो. आणि हे सगळ्या अध्यायांचं सर आपल्याला रामाच्या सगळ्या डिसिजन्स मधनं दिसतं. काही असे प्रसंग आहेत तो त्याचे इमोशन सुद्धा व्यक्त करतो. तो ज्या प्रकारे रडतो जेव्हा सीतेचं अपहरण होतं, आपल्याला जाणवतं की स्थितप्रज्ञ म्हणजे इमोशनलेस माणूस नाहीये. स्थितप्रज्ञ म्हणजे कुठे कोणासमोर तुम्ही काय बोललं पाहिजे तेवढी जाणीव पाहिजे.
एक इंटरनल डिटॅचमेंट पाहिजे की काही गोष्टी घडणार आहेत आयुष्यात आणि त्यावर मी काही करू नाही शकत. व्हॉट इज द नेक्स्ट बेस्ट ऑप्शन फॉर अस, तो आपण शोधतो. राम माझ्यासाठी हा एक स्थितप्रज्ञतेचा आदर्श म्हणून दिसतो जेव्हा मी त्याला वाल्मिकी रामायणातनं बघतो. मुळात आर्यमान म्हणला ते सगळे पॉईंट्स की रामाने वालीवध केला किंवा हे सगळे कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी येतात समोर. तर मला रामायणातनं काय कळलं किंवा ऐतिहासिक रामायण ज्यावेळेला मी वाचलं त्यावेळेला एक खूप डीप ॲस्पेक्ट रामाच्या मानवी आयुष्याकडे आम्ही बघू शकतो. आणि त्याच्याने असं लक्षात आलं की वाटतं आपल्याला की अरे इथे राम चुकतोय, इथे राम चुकतायत, इथे काहीतरी गडबड झाली आहे, हे असं नव्हतं करायला पाहिजे. पण व्हेन वी लुक ॲट द बिगर पिक्चर आपल्याला कळतं की अरे पॉलिटिकल दृष्ट्या किंवा आदर्श घालून देण्याच्या दृष्टीने एकही चूक रामांकडनं घडलेली नाहीये. म्हणजे लिटरली राम हे सगळ्यात मोठे आदर्श आहेत. तर ते का आहेत ते आपल्याला ज्यावेळेला आपण त्यांना मानवी पर्स्पेक्टिव्हनी बघतो त्यावेळेला लक्षात येतं. मुळात आर्यमान परत म्हणला तसं की राम बऱ्याच असे प्रसंग येतात की राम रडतात किंवा त्यांच्यावर खूप वाईट प्रसंग आलेले आहेत. म्हणजे रामांचं आयुष्य हे ट्रॅजेडी हे लक्षात घ्या आणि त्याच्यातनं राम कसे बाहेर पडले हा एक खूप मोठा लेसन हा आपल्याला मानवी रामाला ज्यावेळेला आपण बघतो तेव्हा लक्षात येतं. म्हणून मुळात आपण देवळामध्ये जाऊन आपण किंवा मी ज्या वेळेला संकटात अडकतो त्यावेळेला रामा मला वाचव हे तर मी म्हणतोच, पण ऐतिहासिक पद्धतीने रामायण वाचून मला लक्षात आलं की रामाच्या आयुष्यात ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला राम कसे सामोरे गेले आणि तसं मी कसा सामोरा जाऊ शकतो. तर हे मला या अख्ख्या म्हणजे माझ्या वाल्मिकी रामायणाच्या वाचनातून उमगलं. रामावर खूप आक्षेप घेतलेले आहेत खूप लोकांनी, पण ते वाल्मिकी रामायण किंवा त्यांनी मानव अवतारात येऊन काय केलंय ते न वाचता घेतलेले आहेत. अग्निपरीक्षा म्हणा किंवा नंतर असं म्हणतात उत्तरकांडामध्ये सीतेला सोडून दिलं, पण ते वाचल्याशिवाय नाही कळत. त्या प्रत्येकाच्या मागे काही तत्व आहेत आणि जी तुम्हाला आत्ता इंटरनेटवर नाही सापडणार. सो ज्यांना नावं ठेवायची असतील ते ठेवतातच. खरंच वाचा, प्रत्येक सर्ग वाचा आणि आदित्य म्हणलं तसं बिग पिक्चर बघा, तेव्हा यू विल अंडरस्टँड की त्या छोट्या फ्रेममध्ये वाय डिड ही स्पीक द वे ही स्पोक. आता तुम्ही बोलता बोलता अग्निपरीक्षेचा एक उल्लेख आला, मग अग्निपरीक्षा म्हणजे नेमकं काय? रामाने सीतेच्या चारित्र्यावर विचारलेले प्रश्न ह्याला लोक अग्निपरीक्षा म्हणतात. पण आम्ही हे ठामपणे सांगू शकतो की अग्निपरीक्षा ही नाही झालेली. का ती वाल्मिकी रामायणात नाहीये का? तर ती नाहीये, पण अग्निप्रवेश आहे. आता ह्याच्या मागचं नक्की रहस्य काय ते आम्ही पिनपॉइंट करून सांगतो. युद्धकांडात 116व्या सर्गात साधारण 114 ते 118 हे सर्ग तुम्ही वाचा. प्रत्येक सर्गात साधारण 30 ते 40 श्लोक आहेत. त्याचं ट्रान्सलेशन वाचा. वाल्मिकी रामायण.net या वेबसाईटवर रामायण फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ट्रान्सलेट स्वतःहून सुद्धा करू शकता. त्यात जाणवतं की ते सगळे आक्षेप घेतलेले आहेत रामाने, पण ज्या क्षणी अग्नी तिकडे असते ती कोणामुळे येते तर ती सीता म्हणते मला इथे अग्नी हवी, आणि ती त्याच्यात प्रवेश जेव्हा करते तेव्हा राम काय म्हणतो? लक्ष्मण हे होऊ देतो का? की राम हे सगळं सीतेला बोलतोय की मला माहित नाही की तुझं चारित्र्य स्वच्छ आहे का नाही, लक्ष्मण बोलू देईल का हे? किंवा हनुमान शांत बसेल का? किंवा त्या राक्षसिणी ज्या आहेत आजूबाजूच्या त्या काय करतील? जेव्हा त्यांनी बघितलंय, त्यांनी मागचा 1 वर्ष सीतेला एवढं छळलंय की तू जा रावणासोबत, तरी सुद्धा ती नाही गेलेली, तेव्हा त्यांनी फक्त शांतपणे ऐकलंय का? हा प्रश्न या सर्गांमध्ये उत्तर मिळतो. तर हा एक ऑडियन्सला आपण अपील देऊ की तुम्ही ते श्लोक उघडा आणि वाचा आणि तुम्हाला कळेल की जे बोलला राम ते का बोलला आणि नंतर तो काय एक्सप्लेन करतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. 116वा सर्ग जर नाही वाचला तर ते काहीच कळत नाही. ती अग्निपरीक्षा होते आणि राम हा विलन होतो लगेच. पण तो जर ते 4 श्लोक वाचले, त्यातला पण 20 to 24 हे श्लोक जे लक्ष्मणासोबत त्याचा संवाद आहे, हा संवाद पण नाहीये, तो जे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत तेच सांगतात त्याला काय म्हणायचं ते. तर ते नक्की वाचा आणि तुम्हालाच कळेल की अग्नी प्रवेशामागचं रहस्य काय. त्या निमित्ताने पुस्तकं बाहेर येतील आणि रामायण वाचलं जाईल. म्हणजे टीव्हीवर बघून आपण जे एलिगेशन्स करतो रामावर, वाल्मिकी रामायण हा ग्रंथ वाचून बघा, एकदा कळेल नक्की काय एक्झॅक्टली झालंय त्यावेळेला. ओके, आता आपल्या प्रेक्षकांना नक्कीच अजून ऐतिहासिक रामायणाबद्दल आहे ऐकायला नक्कीच आवडेल, पण आता रामायण एवढं मोठं आहे की ते एका भागात पूर्ण कव्हर करणं शक्यच नाही आहे. मग आपण या विषयावर अजून नक्कीच गप्पा मारूयात. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि धन्यवाद तुम्ही आलात, एवढी सगळी माहिती दिलीत. धन्यवाद.